चालेल सर. सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण निमित्त क्षेत्रीय अन्वेषक उद्बोधन कार्यशाळेला आज आपण सर्वजण ऑनलाईनच्या माध्यमातून येथे एकत्र जमलो आहोत. राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण जिल्हा बुलढाणाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य माननीय डॉक्टर विजयकुमार शिंदे साहेब हे आज आपल्या या सभेला उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. आपल्या या ऑनलाईन सभेला बुलढाणा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय प्रकाश मुकुंद साहेब सोबतच प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय सचिन जगताप साहेब हेही उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो. या सर्वेक्षणाचे जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणामधील अधिव्याख्याता माननीय धम्मरत्न वायवळ सर हे सुद्धा आपल्या या सभेला उपस्थित आहेत. सोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता माननीय गायकवाड साहेब, माननीय डॉक्टर डुकरे साहेब, सोबतच सर्व अधिव्याख्यातागण, सर्व सन्माननीय गवई सर, कुकडे सर, भालेराव मॅडम, अजगर सर हे आपल्या या सभेला उपस्थित आहेत. मी सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. मित्रहो, जिल्हा नोडल अधिकारी हे डाएटचे प्राचार्य आहेत, तर डिस्ट्रिक्ट लेव्हल कोऑर्डिनेटर हे SSDB खामगावचे प्राचार्य माननीय डॅन्टिस सर आहेत आणि ते सुद्धा आपल्या या सभेला उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो. सोबतच आपण सर्वजण जे फील्ड इन्व्हेस्टिगेटर म्हणून दिनांक 12 नोव्हेंबरला जे काही राष्ट्रीय कार्य करणार आहोत, एक संपादक सर्वेक्षण करणार आहोत, आपल्या सर्वांचं मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणाच्या वतीने आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि आजच्या या सभेमध्ये आपल्या सर्वांना जे काही सर्वेक्षण आपण करणार आहोत त्या सर्वेक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी नोडल अधिकारी तथा डाएटचे प्राचार्य माननीय विजयकुमार शिंदे साहेब यांना आमंत्रित करतो. माननीय विजयकुमार शिंदे साहेब. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय. आपण 12 तारखेला ठेवलेला आहे. या निमित्तानं जिल्ह्यातील आपल्या सर्व FI चे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आपण याच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे की बऱ्याच जणांचे प्रशिक्षण झालेले आहेत, पण आपलं प्रशिक्षण काही झालेलं नाही अजून. परंतु आम्ही जिल्हा लेवलवरून या पद्धतीनं ज्या बाहेरच्या आपल्या SCRT ने घेतलं, त्याच्यानंतर CBSE ने प्रशिक्षण घेतलं, इतर जिल्ह्यांनी घेतलेल्या PPTs वगैरे आपलं चालू होतं. परंतु आपण या पद्धतीनं हे करता दिवाळीच्या अगोदर मी म्हणलं दिवाळीमध्ये आपले सर्वजण विसरून जातील. सॉरी सर, डिस्टर्ब करतो थोडं. जर तुमचं नेट चांगलं असेल तर व्हिडिओ चालू करावा प्लीज. थँक्यू सर. येतोय आवाज आता? यस सर. दिवाळीच्या अगोदर आपण प्रशिक्षण घ्यायचं असं म्हटलं होतं, परंतु दिवाळी नंतर आपण हे प्रशिक्षण घेऊ, कारण सगळेजण दिवाळीच्या याच्यामध्ये असल्या कारणानं त्याला आपण पुढे ढकललं आणि आज आपण हे प्रशिक्षण घेत आहोत. आपल्याला अपेक्षित असं होतं की 300 पर्यंत आपली संख्या जाईल, परंतु आता 235 पर्यंत संख्या गेलेली असू द्या, कारण बऱ्याच जणांना अगोदरच याच्यामधील माहिती आहे
आणि काही जणांनी माहिती करून घेतलेली आहे. तर त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न प्रशिक्षणात आहोत. सुरुवातीला आपल्या सर्वांचं मी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून या सर्वेक्षणासाठी स्वागत करतो आणि आपल्याला 12 तारखेला ज्या पद्धतीनं सर्वेक्षण करायचं आहे त्याची सर्व माहिती आपल्याला देण्यात येईल. त्या दृष्टीनं आपण कशा पद्धतीनं त्या फील्डवर जायचं, कशा पद्धतीनं हे व्हायचं, हे सगळी पीपीटी द्वारे आपल्याला ही माहिती सांगितली जाईल. कोणाला काही शंका असतील तर या कार्यक्रमाच्या शेवटी आपण कराव्यात, कारण बऱ्याच जणांना बऱ्याच शंका आहेत. आतापर्यंत बऱ्याच जणांचे फोन आलेले आहेत की आम्ही अशा अशा पद्धतीने करतोय, लॉग इन करतोय, पण आम्हाला अजून लेटर आमचं डाउनलोड झालेलं नाही. तशाच पद्धतीनं अजून बऱ्याच जणांचं हे आहे की सर शंका बऱ्याच आहेत की आम्हाला मानधन किती मिळेल. आता ह्या सर्व गोष्टी आहेत ती केंद्र सरकारकडूनच आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं जे आहे तुमचं बँक अकाउंट नंबर त्यांनी घेतलेला आहे, सगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. लॉग इन वर उपलब्ध जे होईल आपल्या अकाउंटवर जे येईल, पण जास्तीत जास्त पद्धतीनं मानधन राहील एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यामध्ये बऱ्याच जण असं प्रयत्न करतात की मला लेटर मिळालेलं नाही, परंतु याचं असं आहे की ज्यांना लेटर मिळालेलं नाही ते रिझर्व्ह मध्ये आहेत. त्यांना कधीही आम्ही लेटर हे करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून घेऊ शकतो. म्हणून त्यांनी सुद्धा तयार राहायचंय आणि जेवढा म्हणजे ज्यांना लेटर मिळालेलं आहे आणि ज्यांना मिळालेलं नाही त्या दोघांनाही समान कार्यक्रम या ठिकाणी आहेत. लेटर डाउनलोड झालं नाही म्हणून किंवा लेटर मला मिळालं नाही, मी रिझर्व्ह मध्ये आहे म्हणून अशा अशा पद्धतीनं मला काम नाही असं नाही. आपल्यालाही त्या पद्धतीनं प्रिपेअर तयार राहायचंय. इलेक्शन मध्ये बऱ्याच जणांनी माहित आहे की रिझर्व्ह जे आहेत त्यांना अतिशय इमर्जन्सी मध्ये तयार राहावंच लागतं की कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते काम करायचंय. म्हणून काय बऱ्याच जणांनी याच्यामध्ये नोंदवलं. यामध्ये बरेच आपले केंद्र प्रमुख आहेत, आपले विशेष साधन व्यक्ती आहेत, आपले अध्यापकाचार्य आहेत आणि विशेष म्हणजे आपले बीएडचे विद्यार्थी आहेत आणि एमएडचे पण विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि चांगल्या पद्धतीनं एक राष्ट्रीय काम आहे हे. देशात एकाच वेळेस पूर्ण राज्यामध्ये हे सर्वेक्षण होत आहे. याचा अनुभव या मुलांना पण यावा या दृष्टीनं हे काम आहे. आणि कशा पद्धतीनं हे राबवलं जातं, कशा पद्धतीने परीक्षा होते, राष्ट्रीय लेवलवरून ही परीक्षा घेतली जाते, तर या पद्धतीनं आपल्याला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये होईल. बऱ्याच जणांच्या अजून असं आहे की सर मला लांबलची शाळा मिळाली आणि काही लोकांना जवळचीच मिळाली, काही नाही कडे मिळाली. अशा पद्धतीचं कोणतंही नाही, सगळं तुमच्या लॉग इन वर उपलब्ध आहे आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटने दिले. आपल्याला कोणताही हस्तक्षेप करायची यामध्ये वाव नाही. आणि त्यामुळे कोण जवळचा कोण लांबलचा किंवा कुठला कोण जिल्ह्याच्या बाहेर तर कोणाला अपॉइंटमेंट त्यांनी दिलेली नाही. त्यामुळं जवळच्या जवळच सगळ्यांच्या अपॉइंटमेंट शक्यतोवर त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये अजूनही आम्हाला पूर्ण माहित नाही की कुणाला कोणचं दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे, कारण हे फक्त फोन करून काही जण आपले सांगतात की सर मला जवळचं पाहिजे होतं, त्याला तिकडं दिलं, हे इकडं दिलं, ह्याला इकडचं दिलं. असं आम्ही काही दिलेलं नाही, कुणालाही दिलेलं नाही. सगळे वरूनच कॉम्प्युटराइज सिस्टीमनच हे आपल्याला इथं प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं ही एक शंका मनातील काढून टाका. आणि जरी लांब असेल तरी 100-125 किलोमीटरवर जरी असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला केंद्र सरकार हे चांगल्या पद्धतीने मानधनही देणारच आहे. फक्त मानधनावर म्हणून काम करू नका. मान तुम्हाला दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं मानधन पण केंद्र सरकारकडून मिळेल एवढीच मी या प्रसंगी करतो. आणि आपण सगळ्यांनी आपल्याला ऑब्झर्वर म्हणून नेमलेले लोक आहेत आपल्या बरोबर, आपण असोतच. ज्यांच्या तिसरी मिळाले, ज्यांना पाचवी मिळाले, दोघं जण आहेत. 8वी आणि 10वीच्यांना फक्त एक जणच आपल्याला हे करायचं आहे. कसं शाळेवर जायचं, काय करायचं हे सगळं तुम्हाला आता हे सांगणार आहेत. आपण फक्त शाळेवर जायचंय. प्रश्नपत्रिका घेणं आणि देणं हे सगळं ऑब्झर्वर यांचं काम आहे. आणि प्रत्येक शाळेला सीबीएसईनं आपल्या व्यतिरिक्त एक ऑब्झर्वर नेमलेला आहे आणि तो ऑब्झर्वर प्रश्नपत्रिका घेऊन त्या ठिकाणी येतील आणि आपण मग
त्यांच्या हे ऑब्झर्वेशन ते करतील काय असेल ते, आणि आपण जे काही असं तुम्हाला दाखवलं जाईल तेवढं आपण भरून घ्यायचंय आणि चांगल्या पद्धतीने ही परीक्षा होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीही याला एक गांभीर्याने घेऊन टाळाटाळ कुणीही करू नये आणि मला असं झालं मला तसं झालं असं काही नाही. हे राष्ट्रीय काम आहे, निवडणुकीसारखं काम आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला हे काम करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीनं परीक्षा पार पडेल आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही आपल्याला या पद्धतीनं कोण गेलं नाही, कोण आलं नाही किंवा अशा पद्धतीनं होणार नाही, एवढीच फक्त यावेळी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी प्रशिक्षण घ्यावं. काही अडीअडचणी आल्या तर आमचे मोबाईल आपल्याला दिलेले आहेतच. काही शंका असतील तर आपण शेवटी या ठिकाणी विचाराव्यात आणि आपलं काम हे करावे. त्या दृष्टीनं या प्रशिक्षणासाठी मी आमच्या सर्व टीमला आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रहो, यानंतर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे DLC आहेत, डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर, जे SSDB खामगावचे प्राचार्य आहेत मान्य डॅन्टिस सर यांना निमंत्रित करतो. मान्य डॅन्टिस सर. Good afternoon, everybody. Am I audible, sir? Am I audible? Yes, sir. Respected, dignified district level officers from Education Department and Principal Diet Shinde sir, and all my dear teachers who are appointed as field investigators. This NIS 2020-21, this has to be completed as a joint effort between State Education Department and CBSE, which is the nodal agency for conducting this survey. And this is the biggest survey, educational survey, which is going to be conducted all over the world. There is no other bigger survey than this, which was conducted before. Now, this is the biggest one. As Shinde sir was telling, every school will have observers which are appointed by CBSE. CBSE school teachers are appointed as observers. They are with a minimum 5-year experience. And no doubt, if observers and field investigators cooperate with each other, we are able to complete it in a very good manner, in a smooth manner. And whenever I have conducted the training program for the observers, I have noticed that the difficult part which they have pointed out was sampling only. Sampling is not a big task. Regarding the sampling, there will be a control sheet. Control sheet, it's already circulated. Behind the back page of the control sheet, sampling procedure is explained. Sampling videos are also circulated by CBSE. I hope you all have seen the sampling procedure. If the school strength of that selected class is below 30, there is no issues. There is no issues if the selected strength is below 30. If it is go above 30, more than one section, then only the sampling procedure has to be done. So, my dear field investigators, you and the observer together are able to complete this. Some of the schools are selected for 2 classes. So these 2 classes, both of you have to support each other, cooperate with each other, and please, my humble request to you, please remember that this is a joint responsibility, joint effort between field investigator, who is the representative of state government, and observer, who is the representative of CBSE. There is no question of who is bigger, who will take more responsibility, nothing like that. This is a sharing. This is sharing and caring for each other. Both of you have to support each other. Kindly go through the videos provided by the board, provided by our SCRT also. Such videos are there. So sampling is the only difficult part. And we have all the papers are received by me on 27th itself. We have received the papers for NIS. It is logged.
And our board representative, 2 representatives of CBSE, they are going to reach on 10, the one from Delhi and one from Pune. They will be reaching Khamgaon, and they will bring the key. Key is not with me. Key they will bring. Later we will be distributing papers on 11th and 12th. Please, the district level officials, you can give me suggestions. We have 13 blocks. We are planning for distributing on 12th. That is the day of the survey. Khamgaon, Nandura, Shegaon, Jalgaon, Jamod. Except these 4, Khamgaon, Nandura, Jalgaon, Jamod, Shegaon. Except these 4, we are planning to distribute on 11th. Is it okay, Shinde sir? Someone can suggest to me. Is it okay? Yes, sir. Yes, sir. It is okay. It is Yes, okay. sir. So we will be distributing the papers to the observers on 11th. The remaining these 4 blocks, Khamgaon, Nandura, Jalgaon, Jamod, and Shegaon, we will distribute on the NIS day, that is Friday 12th. So that we will complete. And my dear field investigators, according to that schedule given to you, you have to report by 7:30, and observers will reach there with paper before 8:30. And finally, all the papers will be collected by observers and they will submit to me at Khamgaon in SSDV Nyanped. So bringing the paper and bringing the paper back to SSDV, that is DLC school, that is the responsibility of observer. And field investigators, you have to fill a field note. That field note also you have to hand over to observer. So otherwise you are scheduled. The handouts for field investigator, scheduled for field investigator, these things are available in that. Your all responsibilities are well explained by NIS wing of CBSE. I wish best of luck for all field investigators, and I request the support and cooperation from the part of the district authorities for smooth completion of this sample survey. And I assure on behalf of CBSE the entire support and cooperation for all field investigators, sample schools, and other officials who are the part of this survey. Thank you once again, all of you. Thank you very much. And thank you very much for inviting me also to this online. Thank you. Thank you, sir. मित्रहो, यानंतर आपण हे नेमका नास सर्वे काय आहे याबाबतली थोडी पार्श्वभूमी किंवा त्याचा प्रस्तावना किंवा त्याचा उद्देश काय असतो याबाबत थोडं प्रास्ताविकपर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील अधिव्याख्याता माननीय धम्मरत्न वायवळ सर यांना विनंती करतो की त्यांनी नासचं प्रास्ताविक करावं. संतोष सर, माझा आवाज येतोय का? यस सर, येतोय. ओके, थँक्यू. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विजयकुमार शिंदे साहेब, माननीय मुकुंद साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक, आदरणीय सचिन जगताप साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता आदरणीय डुकरे साहेब, गायकवाड साहेब, आणि आताच ज्यांच्या मार्गदर्शन आपण ऐकलात असे जिल्ह्याचे डीएलसी डॅन्टिस्ट सर, प्राचार्य SSDV खामगाव, माझे सर्व सहकारी आदरणीय अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील सर्व विषय सहाय्यक, समुपदेशक, आणि आजच्या या ऑनलाईन मीटिंगचा जो मुख्य उद्देश आहे, जे आपण क्षेत्रीय अन्वेषक म्हणून दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष काम करणार आहे, असे आजच्या मीटिंगला उपस्थित असलेले सर्व FI यांचं मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाण्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. मित्र हो, आदरणीय शिंदे साहेब, डॅन्टिस्ट सर आणि संतोष तेजनकर सर यांच्या बोलण्यातून आपल्याला ऍक्च्युअली 12 नोव्हेंबर 2021 रोजी काय काम करायचं आहे या संदर्भात पुसटशी कल्पना आली असेल. मी या ठिकाणी आपल्यासोबत एकंदरीत
नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण याबाबतची थोडक्यात माहिती आपल्या समोर सादर करणार आहे. तर 2001 पासून NCERT जे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली या ठिकाणी आहे, यांनी या नास सर्वेक्षणाची सुरुवात केलेली होतं आणि एकंदरीत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी साध्य करायच्या असतात. 2017 या वर्षी सुरुवातीला नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण या ठिकाणी पार पडलं. इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि आपल्यामधले जे बरेचसे क्षेत्रीय अन्वेषक आहेत, की जे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यामध्ये या संस्थेमध्ये साधनिक या पदावर काम करतात, त्यांना या प्रशिक्षणासंदर्भात सर्वेक्षणासंदर्भात थोडासा अनुभव आहे. बरेचसे आताची 2018 या वर्षी इयत्ता 10वी साठी हे ऑनलाईन प्रशिक्षण झालं होतं, ऑनलाईन सर्वेक्षण झालं होतं. तर या सर्वेक्षणाचा उद्देश हा होता की अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांनी कितपत साध्य केली आहे आणि भविष्यकालीन ज्या काही उपाययोजना शिक्षण विभागाला करावयाच्या आहेत हे या ठिकाणी होतं. तर या सर्वेक्षणाचा उद्देश नेमका आपण काय आहे तो पाहून घेऊया. पहिला उद्देश आहे की शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या संपादकीचे आकलन करणे, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षण पातळीचा अभिप्राय प्रदान करणे, या निष्कर्षाचा वापर करून शैक्षणिक धोरण नियोजन आणि सुधारणा करणे. जसं आपण पाहतो की NEP 2020 हे यावर्षी लॉन्च झालेलं आहे आणि याचा जो बेस आहे तो 2017 आणि 2018 जे नास सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणाचा आउटपुट किंवा बेस हा या NEP 2000 म्हणजे 2020 या ठिकाणी बेस आहे. हे सगळं केल्यानंतर असं होईल की शिक्षणामध्ये एक सूत्रीपणा कसा आणता येईल यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होत असतो आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी साध्य करायच्या असतात त्या आपल्या या ठिकाणी समजून घेता येतात. सर पुढे घ्या. हा, तर नास 2021 मागील भूमिका लक्षात घ्या. हा जो उद्देश आता आपण जो पाहिला त्या उद्देशाच्या माध्यमातून जी भूमिका आहे ती भूमिका आपल्या या ठिकाणी समजून येतात. आपल्या सर्वांना माहित आहे की लर्निंग आउटकम अध्ययन निष्पत्ती हा एक व्यापक संकल्पना आपल्या समोर आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादनूक या ठिकाणी समजून घ्यायची आहे. नास 2021 हे शैक्षणिक धोरण, शैक्षणिक नियोजन, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, अध्ययन निष्पत्ती मधील साध्यता व अपेक्षित बदल, शैक्षणिक मूल्यमापन इत्यादीसाठी उपयुक्त ठरेल. म्हणजे हे नास केल्यानंतर, हे सर्वेक्षण केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, आपल्याला कशा प्रकारे याची मदत होईल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्याची टीचिंग लर्निंग प्रोसेस, विद्यार्थ्याचं असेसमेंट कसं करायचं आणि एकंदरीत एक इक्विटी बेस्ड एज्युकेशन सिस्टीम कशी निर्माण करता येईल यासाठी हे सर्वेक्षण आपल्याला उपयोगी ठरेल. परत NEP 2020 मधील ज्या काही भविष्यासंदर्भातल्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत त्या गोष्टी संदर्भातले एक नियोजन आपल्याला सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या समोर येईल. परत कोरोना प्रादुर्भाव जो झाला होता, मागील 2 वर्षापासून शाळा बंद आहेत आणि या 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं लर्निंग लॉस हा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. मग हा लर्निंग लॉस कशा प्रकारे भरून काढता येईल किंवा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कुठल्या घटकाचा जास्तीत जास्त लर्निंग लॉस झाला आहे त्या घटकासंदर्भातले इम्प्लिमेंटेशन किंवा त्या घटकासंदर्भातले एक नियोजन भविष्यामध्ये एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून कसं करता येईल यासाठी नास 2020 मधील जो मुख्य उद्देश आहे तो आपल्याला या ठिकाणी मदत करेल. शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व परीक्षा अधिकारी यांच्या ठिकाणी अपेक्षित क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला योग्य ती कार्यवाही करता येईल. आता मागील वर्षी निष्ठा प्रशिक्षण झालं होतं की जे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळांमधल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकासाठी आपण घेतलेलं होतं. आता या वर्षी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 12वीच्या सर्व शिक्षकांना आपण या ठिकाणी निष्ठा प्रशिक्षण देत आहोत आणि याच्या माध्यमातून आपल्याला समजून येईल की या सर्वेच्या माध्यमातून शिक्षकांच्या भूमिका, शिक्षकांची महत्वाकांक्षा, शिक्षकांच्या गरजा, मुख्याध्यापकांच्या गरजा आपल्याला समजून येतील. मग 12 नोव्हेंबर 2021 रोजी जसं डॅन्टी सरांनी सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये हा सर्वेक्षण होणार आहे आणि तो सॅम्पल बेस आहे, म्हणजे काही शाळांची त्या ठिकाणी निवड केली आहे. तर भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असे एकूण 36 राज्यांनी युनियन टेरिटरीमध्ये हे सर्वेक्षण या ठिकाणी पार पडणार आहे. भारतातील 733 जिल्हे, त्या 733 जिल्ह्यामधील 1,52,885 शाळा आणि या 1,52,885 शाळांमधील 206 शाळा ह्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आहेत. परत भारतातील संपूर्ण देशामधील 38,87,759
38,87,759 विद्यार्थी या सर्वेक्षणामध्ये सहभागी होणार आहेत. 12 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्याला हे सर्वेक्षण पार पाडायचं आहे. आता महत्वाचं आहे की जे फ्रेम आहेत ऑल क्लासेस किंवा ऑल टाइप स्कूल या ठिकाणी मेन्शन केले आहेत, त्या 4 फ्रेम मध्ये आहेत. मग या 4 फ्रेम कोणत्या आहेत? तर फ्रेम 1 ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहेत, ज्या शासकीय शाळा आहेत त्या शाळांचा फ्रेम 1 आहे. नंबर 2 फ्रेम 2 ग्रँटेड शाळा, ज्या 3री 5वी 8वी आणि 10वीच्या ज्या ग्रँटेड शाळा आहेत यांना फ्रेम 2 आहे. फ्रेम 3 ज्या नॉन ग्रँटेड शाळा आहेत यांना फ्रेम 3 मध्ये घेतलेला आहे. आणि फ्रेम 4 केंद्रीय बोर्डाच्या शाळा, बेसिकली ज्या सीबीएसई स्कूल आहेत किंवा नवोदय शाळा आहेत या शाळांचा फ्रेम 4 आहे. तर आपल्यामधल्या बऱ्याचशा एफआय ची नेमणूक ही एक तर फ्रेम 1, फ्रेम 2, फ्रेम 3 आणि फ्रेम 4 या कुठल्या तरी एका फ्रेम यामध्ये त्यांची निवड झाली आहे. आता ज्या एफआय ची निवड झाली आहे त्यांची निवड खालील 13 तालुक्यामध्ये 4 प्रकारच्या फ्रेम मधल्या शाळेवर या ठिकाणी झालेली आहे. तर खामगाव मध्ये फ्रेम 1 च्या 11, फ्रेम 2 च्या 8, फ्रेम 3 च्या 9 अशा शाळा आहेत. आणि एकूण शाळा आपल्या बुलढाणा जिल्ह्यात 206 शाळा आहेत. 74 फ्रेम 1 च्या आहेत, 69 फ्रेम 2 च्या आहेत आणि 62 फ्रेम 3 च्या आहेत. आणि एक शाळा जी की केंद्रीय बोर्डाशी निगडीत आहे, नवोदय शाळा बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे, त्या शाळेची निवड या ठिकाणी झालेली आहे. तर सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या शाळा आणि संख्या ह्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर्व तालुका समन्वयकांना या सगळ्या बाबतची माहिती मिळाली आणि आपणही एफआय म्हणून आपल्या सर्व शाळांची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. सर्वांना लेटर ऑफ अपॉइंटमेंट LOA या ठिकाणी प्राप्त झाला आहे. आणि तालुक्याने आपण शाळा पाहू शकतो. 206 शाळा 13 तालुक्यातील. इयत्ता 3रीच्या 39 शाळा आहेत, इयत्ता 5वीच्या 40 शाळा आहेत, इयत्ता 8वीच्या 75 शाळा आहेत आणि इयत्ता 10वीच्या 82 शाळा आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे मला असं आठवतं की 171 शाळेवर 2017 साली आम्ही नॅशनल अचिव्हमेंट सर्वे या ठिकाणी घेतला होता आणि इयत्ता 10वीचा तो 2018ला सर्वे झाला होता. त्यावेळेस त्या शाळांची संख्या ही 80 शाळांची संख्या होती. तर हा आपल्यामधल्या बऱ्याच जणांना अनुभव आहे एफआय म्हणून काम करण्याचा. आणि अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील 236 म्हणजे 206 शाळा आहेत, परंतु 236 या ठिकाणी वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ की काही शाळेमधले 2-2 वर्ग त्या ठिकाणी निवडल्या गेले आहेत. मग हा जो राष्ट्रीय स्तरावरला जो सर्वेक्षणाचा जो काही हा प्रोपोगंडा आहे, यामध्ये फक्त एक डिस्ट्रिक्ट अथॉरिटी म्हणून डायट किंवा सीबीएसई या 2च संस्था या ठिकाणी कार्यान्वित नाहीत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था सहभागी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण मंत्रालय, MHRDA, की ज्यांच्या माध्यमातून हा सर्व सर्वेक्षणाचा हा प्रोपोगंडा पार पाडला जाणार आहे. कोऑर्डिनेशन, फंडिंग आणि गायडन्स शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून जे काही सूचना, ज्या काही प्रकारचं सहकार्य आणि जे काही फंडिंग आहे याच्या माध्यमातून सीबीएसई, NCR, सीबीएसई ही जी नोडल एजन्सी आहे नॅशनल लेवलची, ती ही परीक्षा कंडक्ट करत आहे. NCERT असेसमेंट डेव्हलपर म्हणून काम या ठिकाणी केलं आहे, की जी दिल्ली या ठिकाणी संस्था आहे. नास सेल सीबीएसई असेसमेंट ऍडमिनिस्ट्रेटर, जसं आपल्याला माहित आहे की जसं आता डॅन्टी सरांनी सांगितलं की जे ऑब्झर्वर आहेत ते सीबीएसई अपॉइंटेड आहेत. म्हणजे सीबीएसई याच्यामध्ये एक ऑब्झर्विंग ऑथॉरिटी म्हणून काम करणार आहे, नास सेल सीबीएसईचा. त्याच्यानंतर NIC ICT इंटरव्हेन्शन ऑटोमेशन ही एक संस्था या ठिकाणी सहभागी आहे. नीती आयोग ऍडवायझरी सपोर्ट, आपल्याला माहिती आहे की एक नियोजन विभाग होता काही वर्षापूर्वी आणि आताच्या सरकारने त्याला नीती आयोग म्हणून नाव दिलंय. तर नीती आयोगाच्या ज्या काही शिफारशी देशातल्या सगळ्या मंत्रालयाला जातात त्याच्या शिफारशी शिक्षण मंत्रालयाकडे आल्या आणि याच्या माध्यमातून त्यांनी एक सर्वेक्षण तयार करायचं ठरवलं आणि नीती आयोगाच्या माध्यमातून ज्या काही सूचना आल्या त्याच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण या ठिकाणी होत आहे. युनिसेफ टेक्निकल सपोर्ट असलेली संस्था आहे. म्हणजे एकूण 6 प्रकारच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या संस्था याच्यामध्ये सहभागी आहेत. आता राज्य स्तरावर आपण पाहू शकतो की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन हा सगळ्यात महत्वाचा घटक संस्था यामध्ये आहे. त्याच्यानंतर MPSP महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, जे आपले SNO आहेत म्हणजे स्टेट नोडल ऑफिसर, हे MPSP चे प्रकल्प संचालक आदरणीय राहुल द्विवेदी साहेब हे आपल्या राज्याचे SNO म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यानंतर SCRT महाराष्ट्र पुणे, जी ऍडवायझरी संस्था म्हणून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारी राज्यातली प्रमुख संस्था म्हणून या सर्वेक्षणामध्ये सहभागी आहे. CBSE सेल स्टेट, जे पुण्याला CBSEचं सब सेंटर आहे, त्याच्या माध्यमातून असेसमेंट ऍडमिनिस्ट्रेशन आदरणीय DLC डॅन्टी सरांच्या माध्यमातून त्यांनी ही संस्था आपल्याला मदत करते. डायट्स, राज्यामधले जे काही सर्व 34 डायट आहेत, जसं आपलं बुलढाण्याचं
डायट आहे. हे डायट आणि डायटचे सन्माननीय प्राचार्य हे DNO डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर म्हणून या सर्वेक्षणामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत मार्गदर्शनाखाली FI म्हणून आपल्या सर्वांच्या ठिकाणी निवड झाली आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन असेसमेंट एक्झिक्युशन फील्ड आणि डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन जे शालेय शिक्षण विभाग आहे हे सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. म्हणजे राज्यातील ह्या जवळपास 5 ते 6 संस्था या प्रशिक्षणामध्ये या सर्वेक्षणामध्ये एक महत्वाच्या संस्था म्हणून भूमिका बजावत आहेत. शाळा व वर्ग निवड प्रक्रिया. आता FI म्हणून आपल्याला काम करत असताना ही जी दोन्ही प्रक्रिया आहेत शाळा आणि वर्ग, ह्या दोन्ही प्रक्रियांची निवड किंवा ही दोन्ही प्रक्रिया CBSE पार पाडलेली आहे. CBSE शाळा निवडल्यात, CBSE वर्ग पण निवडून दिलेत. त्याच्यामुळे आपली या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भूमिका असणार नाही. ही प्रक्रिया NCERT आणि NIC या दोन्हीद्वारे निवडलेली आहे आणि याचा आधार आहे UDAS 2019-20. UDAS 2019-20 नुसार या शाळांची निवड झाली आहे. आता हे जे या सर्वेक्षणामध्ये जे काही अधिकारी किंवा जे काही मानवी घटक आहेत ते मानवी घटक कोण कोण आहेत हे आपण पाहूया. हे सगळं आपल्या फक्त माहितीसाठी आपल्याला असं यासाठी हे सादरीकरण सुरू आहे. राज्य प्रकल्प संचालक जे SNO स्टेट नोडल ऑफिसर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, शाळा, विद्यार्थी व निवडलेले अधिकारी यावर नियंत्रण ठेवण्याचं काम राज्य प्रकल्प संचालक MPSP हे करतील. DNO प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा आदरणीय डॉक्टर विजयकुमार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रीय अन्वेषकांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, जे प्रशिक्षण आज आपण सर्वजण घेत आहोत. DLC जे रिस्पेक्टेड डेंटिस्ट सर आहेत, प्रिन्सिपल SSDDV स्कूल खामगावचे, हे डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर आहे की जे CBSE ला रिप्रेझेंट करतात. यांच्या माध्यमातून ऑब्झर्व्हरची निवड झालेली आहे आणि FIO ऑब्झर्व्हर यांचे प्रशिक्षण कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी करत आहेत. BR जे बोर्ड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी 2 बोर्ड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, एक भारती आणि दुसरे यादव, एक दिल्ली आणि एक मुंबई पुण्यावरून या ठिकाणी आले आहेत. हे CBSE शाळेतील मुख्याध्यापक आहेत. हे एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यातल्या सिलेक्टेड स्कूल्सचं ऑब्झर्वेशन करतील, त्यांना व्हिजिट करतील आणि त्यांच्या माध्यमातून ते त्यांचा रिपोर्ट करतील. RCC जे कस्टडियन आहेत, ज्यांच्या माध्यमातून ऑब्झर्व्हर पेपर कलेक्ट करतील आणि त्यांच्याकडे पेपर त्या ठिकाणी सबमिट करतील. याच्यामध्ये FI म्हणून आपली कुठली भूमिका नाही. ऑब्झर्व्हर DLC द्वारे नियुक्त, जे प्रत्येक शाळेवर एक ऑब्झर्व्हर, म्हणजे आपल्या ठिकाणी 206 शाळा आहेत, तर बुलढाणा जिल्ह्यातल्या 206 शाळावर या ठिकाणी ऑब्झर्व्हरची नियुक्ती करण्यात आली आहे. FI म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही, आपण सर्वजण. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की मी सुद्धा, जरी मी जिल्हा समन्वयक आहे नास सर्वेक्षणाचा, मी पण एका शाळेवर या ठिकाणी FI म्हणून प्रत्यक्ष काम करणार आहे दिनांक 12 तारखेला. DNO म्हणजे आमचे जे सन्माननीय प्राचार्य आहेत यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांची निवड झाली आहे आणि आपल्या सर्वांना इयत्ता 3, 5, 8 आणि 10वी या वर्गावर या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि आपल्याला ते सर्वेक्षण पार पाडायचं आहे. मग आता एक लक्षात घ्या, एकंदरीत ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सीज कशा प्रकारे काम करतात, म्हणजे थोडक्यात एक म्हणजे ती विंग कशी आहे हे मी तुम्हाला सांगतो. NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग, त्यांनी CBSE ला इन्स्ट्रक्शन केल्या. CBSE ने 2 प्रकारच्या विंग तयार केल्या, एक आहे SNO आणि एक आहे DLC. CBSE चे डायरेक्ट लिंक DLC आणि त्यांनी MPSP जे प्रकल्प संचालक आहेत त्यांना SNO म्हणून काम केलं. मग आपल्या राज्यामध्ये 2 प्रकारचे या ठिकाणी घटक आहेत, एक SNO आहे आणि एक DLC आहे. SNO यांनी DNOच्या माध्यमातून FI ची निवड केली आणि DLC यांनी काय केलं, त्यांच्या माध्यमातून ऑब्झर्व्हरची नियुक्ती केली, त्यांच्या माध्यमातून BR जे बोर्ड रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांच्या माध्यमातून RRC आणि सगळ्यात शेवटी जे 2 प्रत्यक्ष ग्राउंड रूटवर काम करणारे घटक आहेत ते म्हणजे ऑब्झर्व्हर आणि FI. तर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण आपल्याला या ठिकाणी पार पडायचंय. मग FI म्हणून फक्त शिक्षकाचा आहेत का, तर FI म्हणून आपल्या जिल्ह्यातले कुठले कुठले घटक आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. म्हणजे एकाच ठिकाणी 2 FI, समजा इयत्ता 3रीला जर 2 FI आले तर त्या ठिकाणी असं होऊ शकतं की एक FI शिक्षक असू शकतो, एक आयदर केंद्रप्रमुख असू शकतो किंवा डायट फॅकल्टी असू शकते. त्याच्यामध्ये पहा, DED BEd MAd चे अध्यापकाचार्य, त्या ठिकाणी टीचिंगचं काम करणारे सर्व सन्माननीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची FI म्हणून निवड केली आहे. आमचे जे डायटचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत, विशेष साधन व्यक्ती आहेत, त्यांची आपण FI म्हणून निवड केली आहे. IDचे जे रिसोर्स पर्सन आहेत त्यांची सुद्धा आपण FI म्हणून निवड केली आहे. जे मोबाईल टीचर आहेत त्यांची सुद्धा आपण FI म्हणून निवड केली आहे. क्लस्टर हेड सुद्धा याच्यामध्ये आहेत की जे FI म्हणून काम करणार आहेत. सिनियर सेकंडरी म्हणजे उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजचे
लेक्चरर किंवा शिक्षक सुद्धा या ठिकाणी एफ आय म्हणून काम करतील आणि डायट फॅकल्टी सुद्धा या ठिकाणी एफ आय म्हणून काम करेल. तर सर्वेक्षणासाठी शाळा व क्षेत्रीय अन्वेषक संख्या हे पाहून घ्या. इयत्ता तिसरीला जरी शाळा 39 निवडल्या असल्या तरी त्या ठिकाणी एका वर्गावर 2 अशा प्रकारे 78 एफ आय काम करतील. इयत्ता 5वीला 40 शाळा निवडल्या आहेत, त्या ठिकाणी 40 एफ आय म्हणून काम करतील. कारण फक्त इयत्ता तिसरा या वर्गावर ज्यांची एफ आय म्हणून निवड झाली आहे त्या ठिकाणी एका वर्गासाठी 2 एफ आय क्षेत्रीय अन्वेषक आपल्याला पाहायला मिळतील. बाकी प्रत्येक वर्गासाठी एकच या ठिकाणी एफ आय आहे. म्हणजे 236 एफ आय आणि मोर दॅन 6000 म्हणजे 6000पेक्षा जास्त या ठिकाणी विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातले हे सर्वेक्षण मध्ये सहभागी होणार आहेत. तर नास 2021 जी कार्यवाही आहे ती अशा प्रकारे आहे. नमुना शाळा व वर्ग निवड हे NIC आणि NCERT यांनी या ठिकाणी प्रक्रिया पार पाडली आहे. सर्वेक्षण साहित्य विकसित हे सुद्धा NCERT न त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. नास ऑनलाईन पोर्टल विकसन हे सुद्धा NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर यांनी ह्या ठिकाणी ते डिझाईन आणि डेव्हलप केलेलं आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी यांची नियुक्ती हे NCERT आणि CBSE या 2 संस्थांनी एकत्रितरित्या या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ऑब्झर्वर नियुक्ती इट इज डन बाय DLC म्हणजे जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर यांनी त्या ठिकाणी पार पाडले. खामगावचे डॅन्टी सर यांनी हे सर्व ऑब्झर्वर निवडलेत. फिन इन्व्हेस्टिगेटर म्हणजे FI यांची नियुक्ती DNO द्वारा सन्माननीय प्राचार्य आदरणीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व FI ची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक यांचे प्रशिक्षण बोथ DNO आणि DNC या दोघांनी सुद्धा एकत्रितरित्या आणि वेगवेगळे हे प्रशिक्षण या ठिकाणी पार पाडले. आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण जे आपल्याला दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी करायचं आहे हे सर्व FI म्हणजे डायरेक्टली FI हे सर्वेक्षण कंडक्ट करतील. बट इनडायरेक्टली बिहाइंड द कर्टन हे सर्व सर्वेक्षण चांगल्या प्रकारे कसं पार पडेल यासाठी ऑल द ह्युमन रिसोर्सेस म्हणजे DLC, DNO, ऑल द फॅकल्टीज विच आर क्लोजली रिलेटेड टू द एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे शिक्षण विभागाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जे घटक जोडलेले आहेत हे सर्व घटक हे प्रत्यक्ष सर्वेक्षण पार पाडण्यासाठी मदत करतील. तर असे हे नास 2021च्या कार्यवाहीचे टप्पे आहेत. आणि एकंदरीत या सर्व प्रकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक लक्षात आलं असेल की जरी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या घटक संस्था असल्या म्हणजे ऑब्झर्वर जरी असला आणि FI जरी असलं त्या सगळ्यांच्या माध्यमातून FI म्हणून आपली प्रत्यक्ष भूमिका काय असेल. माझ्यानंतर आदरणीय आमचे विशेष सहाय्यक IT विशेष तज्ञ संतोष तेजनकर सर आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतील. तरी पण आदरणीय डॅन्टिस्ट सरांनी आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजयकुमार शिंदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त त्या ठिकाणी FI म्हणून काम करायचे आणि शाळेवर जाऊन प्रत्यक्ष कार्यवाही करायचे. मान्य आहे तुमच्या शाळा काही अंतरावर आहेत, काहीच्या जवळ आहेत, काहीच्या लांब आहेत. आता त्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचा कुठल्याही प्रकारचा रोल नाही अशा प्रकारच्या सूचना आदरणीय आमचे प्राचार्य शिंदे साहेबांनी दिलेल्याच आहेत. हे सगळी प्रक्रिया CBSEच्या माध्यमातून आपली अपॉइंटमेंट झाली आहे. CBSE ने आपल्याला प्रत्येक सूचना दिल्या आहेत. त्यांनीच आपल्या सर्वांना अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी नॅशनल लेवलवरून पार पडल्या आहेत. आपल्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन आपल्याला ऑब्झर्वर आणलेले पेपर घ्यायचे, विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचे, विद्यार्थ्याकडून पेपर घ्यायचे आणि ऑब्झर्वरला त्या ठिकाणी द्यायचे. म्हणजे आपलं काम फक्त ऍक्च्युअल ऍक्शन मोड मध्ये आहे. आपल्याला पेपर आणणे किंवा पेपर सबमिट करणे याच्याशी काही देणं घेणं नाही. एक मानवी घटक म्हणून सर्वांनी शाळेवर जाऊन प्रत्यक्ष काम करावं. ऑब्झर्वर आणि FI यांच्यामध्ये स्मूथ कोऑर्डिनेशन राहावं. जी अपील डॅन्टिस्ट सरांनी केली आहे तीच अपील मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करू इच्छितो की आपल्या शाळेमध्ये सगळे शिक्षक, मुख्याध्यापक, ऑब्झर्वर, विद्यार्थी आणि FI आपण स्वतः या सर्वांनी एकमेकाच्या कोऑर्डिनेशनने हे सर्वेक्षण या ठिकाणी पार पाडावं आणि राज्यामध्ये बुलढाणा जिल्हा किंवा स्टेटवर बुलढाणा जिल्ह्याचं जे रिफ्लेक्शन आहे, अचिव्हमेंट आहे ती जास्तीत जास्त कशी राहील यासाठी प्रयत्न करूया. मी सर्वांना जिल्हा समन्वयक या नात्याने या सर्वेक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं या ठिकाणी सादरीकरण थांबवतो. ओव्हर टू यू संतोष तेजनकर सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने प्रास्ताविक केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्याला बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नास सर्वेक्षण नेमकं काय हे आपल्याला प्रास्ताविकाच्या माध्यमातून पूर्णतः समजले असेल यात शंका नाही. मित्र हो, आता हे नेमकं सर्वेक्षण आपल्याला कसं करायचं आहे ते आपण जाणून घेऊया आणि हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेल
की आपल्याजवळ जर कागद पेन असेल तर एकदम बेटर, म्हणजे तुमच्या काही शंका लिहायच्या असतील तर ही पीपीटी तुम्हाला शेअर होणार आहे, याचे स्क्रीनशॉट अजिबात काढू नका. किंबहुना ग्रुपवर यापेक्षा अगोदरच तुम्ही औरंगाबादची आणि अकोल्याची दोन्ही ग्रुपवर पीपीटी टाकून दिलेली आहे. पीपीटी तुम्हाला सर्व मिळेल, फक्त तुम्ही पूर्ण प्रोसेस समजून घ्या आणि पुढील सर्व प्रोसेस समजून सांगण्यासाठी शंका असतील तर लिहून घ्या. पुढील सर्व प्रोसेस समजून सांगण्यासाठी मी माझे मित्र विकास लोखंडे सर यांना आमंत्रित करतो. सोबतच आपल्या सर्वांना आपल्या सगळ्या शंकांचं समाधान होण्यासाठी सुद्धा मी आवाहन हे करतो, ग्वाही देतो की आपल्या सगळ्या शंकांचं समाधान होईल, आपण ते सर्व निरसन करूयात. फक्त माझी सर्वांना नम्र विनंती असेल की आपण त्या ज्या शंका आहेत ते कागद आणि पेन फक्त या शंका लिहिण्यासाठीच घ्यावा. आपले जे काही प्रश्न असतील ते आता लिहून ठेवावेत. हँड ओव्हर टू विकास लोखंडे सर. धन्यवाद सर. आजच्या या ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळेसाठी उपस्थित जिल्ह्याचे सन्माननीय प्राचार्य विजयकुमार शिंदे साहेब आणि सर्वच मान्यवरांना नमस्कार. 12 नोव्हेंबर 2021 ला प्रत्यक्ष जे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे त्याची प्रत्यक्ष कार्यवाही नेमकी आपण कशी करणार आहोत त्याबद्दल मी थोडीशी आपल्यासोबत चर्चा करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे आपण 2 भाग करूया. सर्वेक्षण पूर्व तयारी म्हणजे आता हे प्रशिक्षण संपल्यापासून ते 12 नोव्हेंबर 2021 ला आपण प्रत्यक्ष शाळेवरती सर्वेक्षण करायला जाईपर्यंत आपण काय काय केलं पाहिजे ते म्हणजे सर्वेक्षण पूर्व तयारी. आणि दुसरं 12 नोव्हेंबर 2021 ला जेव्हा आपण 7:30 वाजता प्रत्यक्ष आपण त्या शाळेमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला काय काम करायचं आहे त्या 2 बाबींवरती आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर सर्वेक्षण पूर्व तयारीमध्ये आपण सर्वात पहिली गोष्ट आधी चर्चा केल्याप्रमाणे इयत्ता 3री साठी आपल्या जिल्ह्यातील 39 शाळांमध्ये 2-2 वर्ग 2-2 FI 3ऱ्या वर्गासाठी हे आलेले आहेत. त्यामुळं आणि अडचण एक अशी आहे की आपल्याकडे जे अलॉटमेंट लेटर आपल्याला FI ला आपल्या लॉगिन मध्ये प्राप्त झालेलं आहे ते लेटर त्याच्यावरती फक्त आपल्याला DNO DLC ऑब्झर्वर आणि आपलं स्वतःचं म्हणजे ज्या FIचं ते अलॉटमेंट लेटर आहे त्यांचीच माहिती फक्त त्याच्यावरती आहे. 3ऱ्या वर्गासाठी एका वर्गासाठी 2 FI असल्यामुळं दुसरा आपला पार्टनर कोण आहे दुसरा FI आपल्यासोबत कोण आहे त्याची माहिती आपल्याला मिळालेली नाही. तर ती माहिती मिळण्यासाठी आपण एक PDF कदाचित हे प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करूया, म्हणजेच आपल्याला आपल्या 3ऱ्या वर्गासाठी दुसरा FI कोण आहे ती माहिती मिळेल. त्याच्यासोबत आपल्याला चर्चा संपर्क आपल्याला त्या शाळेत पूर्व तयारीसाठी कधी जायचं फोनवर करायची या सर्व बाबत आपण चर्चा त्यांच्यासोबत करू शकतो. म्हणजे 3ऱ्या वर्गासाठी 3 लोकांची टीम त्या शाळेमध्ये असणार आहे, एक ऑब्झर्वर आणि 2 FI. 5वी 8वी आणि 10वी साठी 2 लोकांचीच टीम आहे, एक ऑब्झर्वर आणि एक FI. तर आपण एकमेकांसोबत म्हणजे ऑब्झर्वर आणि FI यांनी एकमेकांसोबत संवाद साधून आपल्याला ही पूर्व तयारीच्या बाबतीत सर्व चर्चा त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि ते शिक्षक यांच्यासोबत आपल्याला करायची आहे. तर त्याबाबत काय काय आपल्याला बोलणं अपेक्षित आहे. शाळा मुख्याध्यापकांसोबत जर संवाद आपण साधत असू तर आता सध्या आधी चर्चा केल्याप्रमाणे कोविडचा काळ सुरू असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी जे हॉल त्या ठिकाणी घेत आहोत तिथली बैठक व्यवस्था असेल, तिथलं सॅनिटायझेशन असेल, त्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल, त्यांच्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे उपलब्धता या सर्व बाबत आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. कोविडच्या अनुषंगाने ज्या ज्या बाबी आपल्याला आवश्यक वाटतात त्या सर्व बाबी आपण मुख्याध्यापकांकडे आपण त्यांच्यासोबत चर्चा कराव्यात. त्याबरोबरच शाळा स्थळ आणि पत्ता आपल्याला काही ठिकाणी आपण अगदी नवीन एरियामधली जर आपल्याला शाळा मिळालेली असेल तर मुख्याध्यापकांसोबत आपण फोनवरती चर्चा करू शकतो की आपली शाळाचा नेमका पत्ता आणि स्थळ हे कुठे आहे, कशा पद्धतीने आपल्याला तिथे पोहोचता येईल वगैरे. निवड झालेल्या वर्गाच्या तुकड्या किती आहेत, त्यानंतर त्यात असणाऱ्या तुकड्यांचे माध्यम कोणते माध्यम त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या तुकड्यांमध्ये असणारी पटसंख्या काय आहे,
त्यानंतर सर्वेक्षणाच्या दिवशी विद्यार्थी उपस्थितीसाठी सुद्धा आपण त्यांना एक सूचना, तशा सूचना शिक्षण विभागाकडून गेलेल्या आहेतच, परंतु तरी आपण आपल्या बोलण्यातून विद्यार्थी उपस्थितीबाबत सुद्धा त्यांना आवाहन केलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक वर्गातून आपल्याला 30 विद्यार्थी घ्यायचे आहेत सर्वेक्षणासाठी, प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी 30 विद्यार्थी. त्यांची बैठक व्यवस्था आपल्याला करता येईल कोविडचे नियम पाळून, अशासाठी बैठक व्यवस्था आणि तो हॉल आपल्यासाठी, टेबल खुर्ची या सर्व गोष्टी, कारण लेखी काम आपल्याला काही करायचं आहे त्यासाठी टेबल खुर्ची आणि विद्यार्थ्यांना कोविडचे नियम पाळून अंतर राखून बैठक व्यवस्था कशी करता येईल याबाबत सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. त्यानंतर सर्वेक्षणाच्या दिवशी जे त्या वर्गाला शिकवणारे सर्व विषय शिक्षक आहेत ते सुद्धा उपस्थित असले पाहिजे, यासाठी सुद्धा आपण त्या मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी सूचना केली पाहिजे. या सर्व बाबींवरती आपण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा फोनवर करू शकतो. प्रत्यक्ष जर शाळा जवळ असेल तर शाळेमध्ये जाऊन आपण ते त्या ठिकाणी करूया. आता प्रत्यक्ष सर्वेक्षण दिनांक 12 नोव्हेंबर 2021 ला जेव्हा आपण त्या शाळेमध्ये जाणार आहोत, आणि आधी सूचित केल्याप्रमाणे ऑब्झर्वर हे सर्व सर्वेक्षणाचं मटेरियल जे आहे ते RCC मधून घेऊन आपल्या शाळेपर्यंत आपल्याला पोच करणार आहेत. त्यामध्ये हे सर्व मटेरियल आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी संपादनूक चाचणी, असेसमेंट टेस्ट, जी ऍक्च्युअली विषयनिहाय त्या प्रश्नपत्रिका असणार आहे, त्या कशा असतील ते आपण खाली बघूया. त्यानंतर विद्यार्थी प्रश्नावली, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची सर्व पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठीची प्रश्नावली त्या ठिकाणी आहे, तर ती प्रश्नावली मिळणार आहे. शिक्षक प्रश्नावली, सर्व विषय शिक्षक त्या वर्गाला, आपण ज्या वर्गावरती सर्वेक्षण करत आहोत त्या वर्गाला शिकवणारे जे विषय शिक्षक आहेत त्या सर्वांना ह्या शिक्षक प्रश्नावली सोडवणं, त्यांच्याकडून भरून घेणं आवश्यक आहे, म्हणून त्या प्रश्नावल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी भरायची शाळा प्रश्नावली, या पद्धतीच्या सर्व प्रश्नावल्या, म्हणजे हे प्रश्नपत्रिका थोडक्यात आपल्याला या 4 प्रकारे त्या मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी OMR शीट आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच जी सर्व प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत, सॅम्पलिंग वगैरे, ते त्यासाठीची एक कंट्रोल शीट आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे. ही कंट्रोल शीट आपल्याला ऑब्झर्वर आणि FI यांच्या दोघांच्या सामूहिकरित्या ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपण फील्ड इन्व्हेस्टिगेटर साठी एक क्षेत्रीय टिपण फील्ड नोट आहे, ती आपल्याला क्षेत्रीय अन्वेषक म्हणून पूर्ण करायची. ऑब्झर्वरची वेगळी, ऑब्झर्वर ते त्यांची पूर्ण करतील. त्यानंतर निरीक्षण नोंद प्रपत्र, जर कोणी निरीक्षक आपल्या या सर्वेक्षणादरम्यान आपल्या शाळेला भेट देण्यासाठी वगैरे आले तर त्यांच्यासाठीचं ते नोंदपत्रक त्या ठिकाणी उपलब्ध आहे, ते त्यांच्याकडून आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर वर्ग व विषय संबंधित जे विषय आहेत, म्हणजे जेवढे वर्गांमध्ये आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे त्या प्रत्येक वर्गासाठी कोणते विषय आहेत, म्हणजे आपल्याला विषय शिक्षक उपस्थिती ठेवणे किंवा कोणते विषय त्याच्यामध्ये सहभागी आहे यासाठी इथे दिलेला आहे की इयत्ता 3री साठी भाषा, गणित आणि EVS म्हणजे परिसर अभ्यास, हे 3 विषय आहेत. 5वी साठी सुद्धा भाषा, गणित, EVS म्हणजे 3री आणि 5वी साठी 3 विषय आहेत. 8वी साठी 4 विषय आहेत, भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, आणि 10वी साठी इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि MIL म्हणजे त्या शाळेचं जे मूळ माध्यम आहे ते, म्हणजे मराठी असेल, संस्कृत असेल, हिंदी इत्यादी. तर अशा पद्धतीने आपल्याला या विषयांचं सर्वेक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या असेसमेंट टेस्ट या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठीची विषयनिहाय प्रश्नपत्रिका जी मिळणार आहे ती इयत्ता 3री साठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत, 5वी साठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत, 8वी साठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत, म्हणजे 3री, 5वी आणि 8वी साठी प्रत्येकी 4 प्रकारचे बुकलेट, आणि 10वी साठी 5 प्रकारचे बुकलेट आहेत. याचा आपल्याला समोर जेव्हा आपण प्रश्नपत्रिका वाटप करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला याचं काम आहे. आणि म्हणून 3री, 5वी, 8वी साठी, हे पुन्हा एकदा सांगतो, 3री, 5वी आणि 8वी साठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत, 10वी साठी 5 प्रकारचे बुकलेट आहेत. त्यानंतर याचं स्वरूप काय असणार आहे तर ते स्वरूप आपण खाली बघूया की बघा, इयत्ता 3री साठीचे सेट 1, सेट 2, सेट 3 आणि सेट 4, आपण ज्या आधी म्हटलं की 3री साठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत. एका 3ऱ्या वर्गाचं जर आपण समजून घेतलं तर बाकी वर्गांचं आपल्याला समजेल. सेट 1, सेट 2, सेट 3, सेट 4 हे 4 प्रकारचे सेट आहेत.
त्याच्यानंतर 5व्या वर्गासाठी 4 प्रकारचे सेट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी मिळाल्यानंतर हे पण माहिती मिळेल की कोणत्या सेटमध्ये कोणते विषय आहेत आणि ते बाकीच्या सगळ्या डिटेल गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हा, आणि आपल्याला फक्त सेट 1, सेट 2, सेट 3, सेट 4 कशा पद्धतीने वाटप करायचं याच्याशी संबंध आपला आहे. त्यामुळे याच्यावरती आपण डिटेल चर्चा या ठिकाणी करत नाही आहोत. तर 3री, 5वी आणि 8वी साठी 4 सेट आहेत आणि 10वी साठी 5 सेट आहेत. ही गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवायची आहे. आता ज्या प्रश्नावल्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहे असेसमेंट टेस्टच्या व्यतिरिक्त, म्हणजे विद्यार्थी प्रश्नावली म्हणजे प्युपिल क्वेश्चनियर म्हणजे PQ, याच्यामध्ये काय असणार आहे? 3री, 5वी, 8वी साठी प्रत्येकी 25 प्रश्नांची ती प्रश्नावली आहे आणि वर्ग 10वी साठी 32 प्रश्नांची प्रश्नावली आहे. ही काय करायची आहे आपल्याला? वर्ग 3री आणि 5वीच्या ज्या प्रश्नावल्या आहे त्या FI नी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्या OMR त्या विचारायचे आहे आणि ते टिक मार्क करतील. आपण त्या OMR वरती ते गोल आपल्याला भरवायचे आहे. वर्ग 8वी आणि 10वी साठी विद्यार्थ्यांना PQ आणि OMR ते त्यांना द्यायचे आहे. ते वाचतील आणि ते प्रश्न सोडवून त्यांचे OMR भरतील. या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे 3री आणि 5वी साठी मुलाखत घ्यायची आहे मुलांची आणि आपण OMR भरायची आहे. आणि 5वीला काही ठिकाणी असंही होऊ शकतं की 5वीचे काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी स्वतः OMR भरू शकतील. तर ते OMR त्या 5वीच्या विद्यार्थ्यांना जर ते भरायला कॅपेबल असतील तर त्यांना भरायला काही हरकत नाही आहे. परंतु 3री मध्ये मात्र विद्यार्थी लहान असतात आणि 2 FI आहे. त्यामुळे आपण ते OMR आपण जर स्वतः भरल्या तर आणखी चांगलं राहील. त्यानंतर यामध्ये काय असणार आहे तर ती आधी बोलल्याप्रमाणे कौटुंबिक पार्श्वभूमी, घरी मिळणाऱ्या सुविधा, पालकांचा सहभाग, शाळेतल्या सुविधा, सुरक्षितता, या सर्व गोष्टी त्या प्रश्नावलीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीमध्ये आहे. त्यानंतर 2री प्रश्नावली आपल्याला मिळणार आहे शिक्षक प्रश्नावली. याच्यामध्ये प्रत्येक शिक्षकाला म्हणजे जे विषय ज्या वर्गावरती आपण सर्वेक्षण करत आहोत त्या वर्गाला शिकवणारे जे विषय शिक्षक आहेत त्या प्रत्येकाला ही शिक्षक प्रश्नावली सोडवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये 69 प्रश्न आहे. प्रत्येक शिक्षकाच्या प्रश्नावलीमध्ये 69 प्रश्न आहे ज्यामध्ये ते स्वतः सर्व प्रश्नावली ते सोडवू शकतील. त्याच्यामध्ये सुद्धा शाळेत मिळणाऱ्या सुविधा, भौतिक सुविधा आणि इतर सर्व ज्या जनरल बाबी आहेत त्याच्या अनुषंगाने सर्व प्रश्न आहेत. तर ही झाली शिक्षक प्रश्नावली. 3रा प्रकार आहे शाळा प्रश्नावली, जी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ती भरायची आहे. तर त्याच्यामध्ये 73 प्रश्न आहेत. याच्यामध्ये सुद्धा ही स्कूल क्वेश्चनियर आणि OMR ही पेन न भरायची आहे. ते त्याच्यामध्ये सुद्धा शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा, पालकांचा सहभाग आणि या सर्व जनरल बाबीवरती प्रश्न आहेत ते शाळा मुख्याध्यापकांनी ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे ते आपण पूर्ण करून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं. तर या प्रकारच्या 3 क्वेश्चनियर आणि 1 असेसमेंट टेस्ट अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत. आता प्रत्यक्ष आपल्याला शाळेत गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे डेंटिस्ट सर बोलत असताना सॅम्पलिंग विषयी बोलत होते तो हा प्रकार आहे आणि खूप काही कठीण नाहीये. थोडंसं आपण जर लक्ष देऊन या ठिकाणी ऐकलं आणि काही शंका असतील तर त्या लिहून ठेवा आणि थोड्या वेळानंतर परत आपलं हे सेशन संपल्यानंतर ते आपण ते विचारू शकतो. तर आपल्याला ज्या शाळा मिळालेल्या आहेत त्या शाळांचे आपण ढोबळमानानं 3 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार असा आहे की ज्या शाळेची जो वर्ग आपल्याला मिळाला म्हणजे निवडलेल्या वर्गाची एकच तुकडी असेल. बघा, निवडलेल्या वर्गामध्ये जर एकच तुकडी आहे आणि त्या तुकडीमध्ये 30 किंवा 30 पेक्षा कमी पटसंख्या आहे. बघा, एकच तुकडी आहे आणि 30 पेक्षा कमी पटसंख्या आहे. अशी जर वर्ग आपल्याला निवडलेला असेल तर आपल्याला कोणत्याच प्रकारचं सॅम्पलिंग करण्याची आवश्यकता नाही. ना आपल्याला तुकडी निवडायची गरज आहे ना विद्यार्थी निवडीची गरज आहे. सर्वेक्षणाच्या दिवशी जेवढे विद्यार्थी त्या वर्गामध्ये हजर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या हजेरी रजिस्टरवर असणाऱ्या अनुक्रमानुसार आपल्या कंट्रोल शीटवरती नावं घेऊन त्यांना नॅस ID द्यावेत आणि त्यांचं सर्वेक्षण पूर्ण करावं. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये ज्यामध्ये त्या वर्गाची एकच तुकडी आहे आणि 30 किंवा 30 पेक्षा कमी पटसंख्या आहे त्यांचं डायरेक्ट सर्वेक्षण आपण उपस्थित विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी करावं. या ठिकाणी कुठलीही सॅम्पलिंगची गरज नाही आहे. दुसरा प्रकार काय आहे
तर निवडलेल्या वर्गाची एकच तुकडी आहे. बघा, तुकडीसाठी नियम तोच आहे की निवडलेल्या वर्गामध्ये एकच तुकडी आहे, पण तिथे पटसंख्या मात्र, पटसंख्या म्हणल्यापेक्षा त्या दिवशी सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित विद्यार्थी संख्या जी आहे ते 30 पेक्षा जास्त विद्यार्थी जर उपस्थित असतील. बघा, आधीच्या वेळेस काय म्हटलं आपण की पटच 30 पेक्षा कमी आहे. आता दुसऱ्या वेळेस काय म्हणतो आहे की पट जास्त जरी असेल तरीही सर्वेक्षणाच्या दिवशी जर 30 पेक्षा कमी 30 पेक्षा जास्त विद्यार्थी जर त्या ठिकाणी उपस्थित असतील तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी सॅम्पलिंग करायचं आहे. तर ते सॅम्पलिंग कशाचं करण्याची गरज आहे? मग तुकडी एकच आहे म्हणजे तुकडीचं सॅम्पलिंग करण्याची गरज नाही, जी आहे ती तुकडी आपली फायनल आहे. परंतु जर 30 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित असतील तर त्याच्यामधले सॅम्पलिंग करून आपल्याला 30 विद्यार्थी निवडायचे आहेत. ती निवड कशी करायची ते आपण नंतर बघूया. फक्त आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की आपल्याला जास्तीत जास्त 30 विद्यार्थी आपल्याला सर्वेक्षणासाठी घ्यायचे आहेत. आता तिसरा प्रकार काय आहे, तर निवडलेल्या वर्गाच्या 1 पेक्षा जास्त तुकड्या आहेत म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी 30 पेक्षा जास्त पट सुद्धा आहे. बरोबर. तर या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला पहिल्यांदा 1 पेक्षा जास्त तुकड्या असल्यामुळं आपल्याला एक तुकडी पहिल्यांदा सिलेक्ट करणं आवश्यक आहे. मग ती तुकडी कशी सिलेक्ट करायची, तर समजा उदाहरणार्थ घेऊया, मला माहिती असलेली आपण एक शाळा घेऊया. उदाहरणार्थ चिखली तालुक्यामध्ये आदर्श हायस्कूल आहे. या आदर्श हायस्कूलमध्ये वर्ग 10वीचा वर्ग सिलेक्ट झालेला आहे. समजा या 10वीच्या वर्गामध्ये 6 तुकड्या आहेत. मग त्या तुकड्यांना जर काही जरी नावं दिलेले असतील त्यांचे काही काही शाळांमध्ये नद्यांची नावं दिली आहेत, काही पर्वतांची दिली आहे, काही असं काही आहे. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्यांना नावं काही जरी दिल्या असल्या तरी आपल्याला काय करायचं आहे, त्या तुकड्यांना ABCDE अशा प्रकारे आपल्याला त्या तुकड्यांना नावं द्यायची आहे. मग कोणत्या नावाला आपण ए म्हटलं, कोणत्या नावाला आपण बी म्हटलं, हे आपल्याला आपली जी कंट्रोल शीट आहे त्या कंट्रोल शीटच्या बॅक साईडला ही सर्व माहिती आहे. त्या ठिकाणी आपण ते लिहून घ्यायचं आणि ABCDE अशा प्रकारे आपल्याला त्या चिठ्ठ्या बनवायच्या, त्याच्या सारख्या घड्या करायच्या, त्या एखाद्या बाउलमध्ये म्हणा किंवा एखाद्या बॉक्समध्ये घ्यायच्या, त्या चांगल्या शफल करायच्या आणि ते त्या शाळेतील विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा मुख्याध्यापक असतील त्यांच्या हातून आपल्याला ती एक चिठ्ठी उचलून घ्यायची. ही चिठ्ठी आपण उचलली, जी चिठ्ठी सिलेक्ट झाली तर ती समजा आपली निवडलेली तुकडी आहे. समजा आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की ABCDEF अशा 6 तुकड्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या, त्याच्यामधून बी तुकडी निवडली गेली म्हणजे चिठ्ठी उचलली गेली, तर बी तुकडी आपली फायनल झाली. आता समजा या बी तुकडीमध्ये आपण त्या बी तुकडीची पटसंख्येचा विचार आपण त्या ठिकाणी करतोय. तर यामध्ये जर 30 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर मग काय करू शकतो आपण, परत आपल्याला 30 विद्यार्थी पूर्ण करायचे आहे. कारण त्या आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे. समजा मी एक दुसरी एक शाळा सांगतो. उदाहरणार्थ नगर परिषद हायस्कूल चिखली आहे. बघा, नगर परिषद हायस्कूल चिखलीमध्ये 5 तुकड्या आहेत, पण 5 तुकड्यांमध्ये 2 माध्यम आहेत. मराठी माध्यमाच्या समजा 3 तुकड्या आहेत आणि उर्दू माध्यमाच्या समजा 2 तुकड्या आहेत. अशा 5 तुकड्या आहेत. मग आता काय करावं लागणार, आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका प्राप्त होणार आहेत त्या दोन्ही माध्यमाच्या, कदाचित शाळेमध्ये दोन्ही माध्यमाच्या प्रश्नपत्रिका प्राप्त होतील. जर दोन्ही माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला आल्या तर आपल्याला काय करायचंय, ABCDE अशा 5 चिठ्ठ्या करायच्या, त्यातली आपल्याला एक चिठ्ठी काढायची. समजा त्या चिठ्ठीमध्ये ABC ह्या मराठीच्या माध्यमाच्या तुकड्या आहेत आणि D आणि E ह्या उर्दू माध्यमाच्या तुकड्या आहेत. मग जर आपली E ही तुकडी सिलेक्ट झाली तर काय होईल, म्हणजे आपली उर्दू माध्यमाची तुकडी मिळाली. मग आपल्याला उर्दू माध्यमाच्या त्या तुकडीमध्ये किती पट आहे याचा विचार करायचा, म्हणजे माध्यमाचा या ठिकाणी ज्या ठिकाणी 2 माध्यम आहे तिथे विचार करायचा आहे. आता आपण काय करतो, जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे त्या गोष्टीचा विचार आपण करत आहोत. समजा बी तुकडी निवडली. आता या बी तुकडीमध्ये 30 विद्यार्थी संख्या आहे, तर आपल्याला बाकी कुठल्याही काही करायची गरज नाही. ते 30 विद्यार्थी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. या बी तुकडीमध्ये दुसरा प्रकार आहे की 30 पेक्षा कमी विद्यार्थी आहे. मग काय करायचं, परत एक चिठ्ठी काढायची त्याच माध्यमाची.
जसं आदर्शमध्ये एकच माध्यम आहे तर तुम्ही राहिलेल्या 5 तुकड्यांपैकी कोणती एक तुकडी परत त्या निवडू शकतो आणि त्यातले राहिलेले विद्यार्थी आपण 30 पूर्ण करण्यासाठी, समजा आता या बी तुकडीमध्ये जर 25 विद्यार्थी असतील तर आपल्याला 30 करण्यासाठी काय करायचं आहे, अजून 5 निवडायचे आहे. म्हणजेच काय करायचं, राहिलेल्या 5 जे वर्ग आहेत, तुकड्या आहेत, त्यांची एक चिठ्ठी काढायची. जी चिठ्ठी निवडली जाईल त्यातून आपल्याला 5 चिठ्ठ्या 5 विद्यार्थी घ्यायचे आहे. ते कसे घ्यायचे आहे, त्यांचं विद्यार्थ्यांचं सॅम्पलिंग काय आहे ते आपण पुढे पाहणार आहे, बरोबर. आणि जर याच तुकडीमध्ये, निवडलेल्या तुकडीमध्ये 30 पेक्षा जास्त विद्यार्थी आहे तर आपल्याला 30 कसे निवडायचे ते पण आपल्याला पुढे पाहायचे आहे. आता पुढच्या याच्यामध्ये म्हणजे ही झाली आपली तुकडी निवडीची प्रक्रिया. तुकडी निवडीमध्ये साधं आणि सोपी गोष्ट आहे की असलेल्या तुकड्यांची चिठ्ठ्या करायच्या, एक चिठ्ठी निवडायची, ती तुकडी निवडली जाईल. तिच्यामध्ये जर 30 विद्यार्थी असतील तर आपलं सॅम्पल फायनल झालं. 30 पेक्षा कमी असेल तर दुसरी तुकडी निवडायची, त्यातून उरलेले विद्यार्थी घ्यायचे 30 करण्यासाठी. आणि जर त्या तुकडीमध्ये 30 पेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांचं सॅम्पलिंग आपल्याला करायचं आहे. तर ते कसं करायचं ते आता आपण पुढे बघूया. बघा, विद्यार्थी नमुना निवड. बघा, निवडलेल्या वर्गामध्ये 30 किंवा 30 पेक्षा कमी विद्यार्थी उपस्थित असतील तर विद्यार्थी नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही, हे आपण आधीच सांगितलेलं आहे. जर निवडलेल्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी 30 आहे किंवा 30 पेक्षा ते कमी विद्यार्थी उपस्थित आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी कोणतंही सॅम्पलिंग करायचं नाही, हे आधी आपण बोललो. अशा वेळी आपण काय करायचं आहे की हजेरी क्रमांक 1 ज्या विद्यार्थ्याचा आहे त्याला कंट्रोल शीट वरती नॅस ID 1 द्यायचा आणि पूर्ण हजेरीवरचे जेवढे विद्यार्थी आहे, उपस्थित विद्यार्थी, तेवढे उपस्थित विद्यार्थ्यांची एका खाली एक नावं लिहायची हजेरी क्रमांकानुसार आणि त्यांना नॅस ID 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने 30 पर्यंत आपण ID द्यायचे जे उपस्थित असतील ते. आता दुसरा जो प्रकार आपला अजून अपूर्ण आहे तो म्हणजे निवडलेल्या तुकडीमध्ये 30 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित असतील किंवा 30 संख्या पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या तुकडीतले काही विद्यार्थी आपल्याला घ्यायचे आहे, ते काही विद्यार्थी निवडणे किंवा जास्त विद्यार्थ्यांमधून 30 विद्यार्थी निवडणे. हा प्रकार काय कसा करायचा ते आपण बघूया. बघा, आता समजा तुकडीत 30 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित असतील तर त्यापैकी 30 विद्यार्थी निवडण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करायची. काय करायचं तर तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांची, असा आपण असं समजूया की आपल्या त्यात निवडलेल्या तुकडीमध्ये एकूण 58 विद्यार्थी आहेत. बघा, आपण समजून घेऊया. समजा आपल्या निवडलेल्या तुकडीमध्ये एकूण पट 58 आहे. मग आपण काय करायचं, 58 चिठ्ठ्या तयार करायच्या. आता ही पूर्वतयारी जसं आपण निवडणुकीच्या कामाला जातो त्या पद्धतीने करून तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल. आधीच आपण, कारण आपण मुख्याध्यापकांसोबत बोलल्यानंतर अंदाज येतो आपल्याला प्रत्येक तुकडीत किती विद्यार्थी आहे, तर त्याप्रमाणे आपण चिठ्ठ्या घेऊन जाऊ शकतो. ह्या चिठ्ठ्याची समान घडी करायची आणि त्या चिठ्ठ्या जसं आपण तुकडी निवडीसाठी शफल केले आणि एक निवडली त्या पद्धतीने आपण एक चिठ्ठी निवडली. समजा आपण 58 चिठ्ठ्या केल्या, 58 चिठ्ठ्या शफल केल्या, त्यातली एक त्या विद्यार्थ्याला किंवा शिक्षकांना, मुख्याध्यापकांना निवडायला लावली आणि आपली समजा चिठ्ठी 12 नंबरची चिठ्ठी आपल्याला मिळाली. मग याचा अर्थ काय झाला की आपला जो पहिला विद्यार्थी आपला बसणार आहे नॅस ID 1 साठी, 30 विद्यार्थ्यांमधला पहिला विद्यार्थी आपला त्या हजेरी रजिस्टरवरचा 12 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो आपला पहिला विद्यार्थी आहे. हे आपला पहिला विद्यार्थी फिक्स झाला. आता आपण काय करणार आहोत, दुसरा विद्यार्थी निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला एकूण पट आहे 58, आपल्याला निवडायचे 30, म्हणजे एकूण पट संख्या 58 भागिले 30 याचा जर आपण भागाकार केला तर आला 1.93. हा जो अपूर्णांक आहे त्याला आपल्याला राऊंड अप करायचा आहे जवळच्या पूर्णांकामध्ये. म्हणजे आता 1.93 चा पूर्णांक झाला 2, हा झाला आपला मध्य. म्हणजेच आता आपण आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलो की 12 नंबरची चिठ्ठी आपली निघाली होती, आपला पहिला विद्यार्थी झाला 12, आपला मध्य आला 2, म्हणजे 2 विद्यार्थ्यांमधलं अंतर जे अनुक्रमांकामधलं अंतर आहे ते 2चं आहे, म्हणजे 12 अधिक 2 म्हणजे 14. दुसरा विद्यार्थी कोणता निवडला गेला आपला हजेरी रजिस्टरवरचा 14 नंबरचा. तिसरा विद्यार्थी 14 अधिक 2 16, 16 अधिक 2 18, 18 अधिक 2 20. अशा पद्धतीने आपल्याला 58 पर्यंत करत पूर्ण पुढे जायचं. मग आता याच्यामध्ये अशी एक शक्यता असू शकते की आपण हे हजेरी पटावरून करतोय, बरोबर आहे. मग 12 नंबरचा विद्यार्थी 14, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30 याच्यामध्ये कुठला तरी एखादा विद्यार्थी काय असू शकतो, गैरहजर सुद्धा असू शकतो, बरोबर आहे.
तर ते आपल्याला पूर्ण राऊंड करून म्हणजे 58 पर्यंत आपण पूर्ण गेलो. 58च्या नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरू केलं, कारण आपण 12 पासून सुरू केलं होतं, 58 पर्यंत पोहोचलो. आता आपण 58 नंतर पुन्हा 1 सोडून 2 घेतला, 2 सोडून 4 घेतला, 4 सोडून 6 घेतला, असं करत आपण पुन्हा 12 पर्यंत पोहोचलो. आपला एक सर्कल पूर्ण झालं. याच्यामध्ये आपल्याला एकूण किती विद्यार्थी निवडले गेले, तर बघा, पहिल्यांदा 29 विद्यार्थी निवडले गेले एका सर्कलमध्ये. म्हणजे 12 पासून सुरू झालो, 12, 14, 16, 18, 20, 58 पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर 58 नंतर 1 सर्कल साठी 1 सोडला, 2 घेतला, 2, 4, 6, 8, 10 इथपर्यंत आपण पोहोचलो. 12 नंबर आपला ऑलरेडी निवडलेला आहे, म्हणजे आपलं एक सर्कल पूर्ण झालं. इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, 29 विद्यार्थी निवडले गेले. आपल्याला पाहिजे होते किती, 30. मग आता एक विद्यार्थी निवडण्यासाठी पुन्हा आपल्याला काय करायचं, 10 नंबर आपला निवडलेला आहे, 11 नंबर आपण सोडला, 12 नंबर आपल्याला निवडणं अपेक्षित होता, मध्ये 2 होता म्हणून 10 नंतर 10 आणि 2 12, पण तो ऑलरेडी निवडलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, 12 नंतरचा नंबर जो आहे तो आपल्याला निवडायचा. म्हणजे म्हणून आपण 13 नंबर त्या ठिकाणी सिलेक्ट केला. असे आपले एकूण 12 हा पहिला विद्यार्थी, पिवळ्या रंगामध्ये असलेले 28 विद्यार्थी म्हणजे हे झाले 29, आणि परत एक दुसऱ्या राऊंड मध्ये आपण एक निवडला 13 नंबरचा हिरव्या रंगामधला, म्हणजे असे 30 विद्यार्थी आपण निवडले. आता याच्यामध्ये आणखी एक असू शकतं की काही विद्यार्थी गैरहजर असतील, म्हणजे हे 30 निवडणं पूर्ण झाले, परंतु याच्यामधले काही गैरहजर असतील, तर मग आपल्याला त्या पद्धतीने त्याच्या पुढचा क्रमांक जो असेल तो आपल्याला निवडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 30 विद्यार्थ्यांचं सॅम्पलिंग या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. 30 विद्यार्थी जर त्या ठिकाणी उपस्थित त्या वर्गाची विद्यार्थी संख्या 30 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 30 विद्यार्थी पूर्ण करणं हे गरजेचं आहे. जर त्या ठिकाणी 30 विद्यार्थीच नसतील त्या वर्गामध्ये, तर आहे त्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता या ठिकाणी सरळ आहे की निवडलेल्या तुकडीतील मध्य जो कसा काढलेला आहे बघा. 31 ते 45 विद्यार्थी असतील तर त्याला 30 न भागलं तर ते 1.5 किंवा 1.5च्या आसपास येतं, म्हणजे त्याचा सॅम्पल इंटरवल जो आहे, मध्य जो आहे तो 1 येतो. 46 ते 75 असेल तर त्याचा 2 येतो. त्यानंतर 76 ते 105 असेल तर त्याचा 3 येतो. हे आपल्याला तिथं भागाकार करून कळू शकेल, त्यामुळे त्याची काही अडचण नाहीये. आता जे आपलं सॅम्पलिंग झालं, बरोबर, आपण 30 विद्यार्थी निवडले गेले आणि ते 30 विद्यार्थ्यांचा संबंध, जे आपलं सॅम्पलिंग आहे त्याचा संबंध आपल्या या कंट्रोल शीट सोबत आहे. आणि ही कंट्रोल शीट आपल्या सर्वेक्षणाचा आत्मा आहे. बघा, ही कंट्रोल शीट आपल्याला भरायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलंय नॅस आयडी. इथे काय असणार आहे, नॅस आयडी 01, 02, 03 असं 30 पर्यंत आपण लिहिणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे एटी बुकलेट नंबर, म्हणजे असेसमेंट बुकलेट नंबर, जो विषयनिहाय बुकलेट आपल्याला प्राप्त होणार आहे. 3री, 5वी, 8वी साठी 4 प्रकारचे आणि 10वी साठी 5 प्रकारचे असे जे बुकलेट नंबर आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याच्यावरती नंबर असणार आहे, ते नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहे, असेसमेंट बुकलेट नंबर, बरोबर. त्याच्यानंतर पीक्यू बुकलेट नंबर म्हणजेच काय, जे 3री आणि 5वी साठी आपण मुलाखतीद्वारे जे 25 प्रश्नांची बुकलेट भरून घेणार आहे, क्वेश्चनियर भरून घेणार आहे, तो बुकलेट नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे, बुकलेट सेट नंबर, म्हणजे बुकलेट सेट नंबर म्हणजे सेट नंबर 1, 2, 3, 4 जे आपण देतोय 3री, 5वी, 8वी साठी 1, 2, 3, 4 आणि 10वी साठी 1, 2, 3, 4, 5 बुकलेट सेट नंबर. त्याच्यानंतर आहे त्या विद्यार्थ्याचं नाव, हजेरी पटावर जे नाव आहे ते हजेरी पटावरचं नाव, आणि मग समोर आहे ऍक्च्युअली रजिस्टर वरती, हजेरी पटावरती त्यांचा रजिस्टर नंबर आहे तो. म्हणजे आपण आधीच्या सॅम्पलिंग मध्ये जे बघितलं होतं की आपण पहिली चिठ्ठी काढली होती ती निघाली होती 12 नंबरची, म्हणजे आपला नॅस आयडी 1 असेल. नॅस आयडी 1 ला आपण जे असेसमेंट बुकलेट देणार आहोत ते कसं देणार आहोत ते पुढे पाहणार आहोत, कोणत्या नंबरचं, तर ते बुकलेट नंबर तो नंबर, त्यानंतर पीक्यूचा बुकलेट नंबर, त्यानंतर त्या असेसमेंटचा जो सेट नंबर आपण कोणता देणार आहे तो सेट नंबर, त्या विद्यार्थ्याचं 12 नंबरच्या विद्यार्थ्याचं ते नाव, त्याचा 12 नंबरचा रजिस्टर, आणि पुढे काय असेल तर रिमार्क वगैरे, या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी भरायच्या आहे. उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला जे काय दिलेलं आहे
ती OMR आपल्याला त्या ठिकाणी बाकी डिटेल्स त्या ठिकाणी भरायच्या आहे. कंट्रोल शीट वरती आपला ऑब्झर्व्हर आणि फील्ड इन्व्हेस्टिगेटर दोघांच्या सह्या, त्या मुख्याध्यापकांच्या सह्या वगैरे हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. ही कंट्रोल शीट आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे. कंट्रोल शीट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी वर्गामध्ये बसवायचे आहेत. तर ते बसवत असताना आपण या ठिकाणी एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हे आदर्श स्ट्रक्चर आहे. या पद्धतीनं जर आपल्याला बसवता आले तर शक्यतोवर याच पद्धतीने आपण ते बसवावेत, याच पद्धतीने बसवावेत. तर त्यामध्ये आहे त्यात याच पद्धतीने असे बसवायचे आहेत. त्याचं कारण आहे की इयत्ता 10वी साठी आपल्याला 5 सेट आहेत. म्हणजे आपण असं काही ठिकाणी असं विचार करू की आपण 6 रांगा करू, एकामध्ये 5 बसू वगैरे, तसं काही करायचं नाहीये. आपल्याला 5 रांगा एकामागे एक शेजारच्या 5 रांगा आणि एकामागे एक 6 विद्यार्थी असे आपल्याला बसवायचे आहे. जसं बघा, पहिली रांग मध्ये 01 काय आहे, हा नॅस ID 1, नॅस ID 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा पद्धतीने हे 6 झाल्यानंतर झिगझॅग पद्धतीने आपल्याला नंबर नाही टाकायचे आहेत. तर 6 शेवट झाल्यानंतर दुसऱ्या रांगेतला पहिला विद्यार्थी हा 7 नंबरचा आपल्याला टाकायचा आहे. नंतर 8, 9, 10, 11, 12 परत समोर जाऊन 13 अशा पद्धतीने आपल्याला हे नंबर पूर्ण करायचे आहेत. याचं कारण एक आहे की जे बुकलेट नंबर आपण सेट वाटणार आहोत ते शेजारी विद्यार्थी त्या एका सेटचे विद्यार्थी बसणार नाहीत, या अशा पद्धतीने वाटल्यामुळे. तर तो विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघा, आता उदाहरणार्थ 10व्या वर्गाचे जर सेट आपण वाटले, असं गृहीत धरू आपण. म्हणजे ते कसं वाटायचं ते आपण बघूया, पण गृहीत धरूया की नॅस ID 1 वाल्याला सेट नंबर 1 मिळाला, तर 2 वाल्याला 2, 3 वाल्याला 3, 4 वाल्याला 4 आणि 5 नंबरच्या विद्यार्थ्याला 5 नंबरचा सेट मिळेल. 6 नंबर वाल्याला परत 1 नंबरचा मिळेल. मग 7 नंबर वाल्याला 2 नंबरचा मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला ते शेजारच्या विद्यार्थ्याला ते एका प्रकारचे सेट येऊ नये, ह्या त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणून अशी सिटिंग अरेंजमेंट आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण एक जो सेट आहे तो म्हणजे सेट नंबर 1 आणि त्याच्या शेजारच्यालाच जर सेट नंबर 1 आला तर त्या दोघांचे प्रश्न सारखे असतील. म्हणून आपल्याला एका शेजारी 2 विद्यार्थ्यांना एकच सेट नंबर येऊ नये ही त्याच्यासाठीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून तशी सिटिंग अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. आता आपला एक प्रश्न असा राहिला की आपली सिटिंग अरेंजमेंट झाली, एका रांगेमध्ये आपण 6 विद्यार्थी बसवले, असे 5 रांगा आपण पूर्ण केल्या. म्हणजे आपल्या हॉलमध्ये 30 विद्यार्थी आता आपण बसवलेले आहेत. आपल्याला शार्प आपल्या टायमिंग नुसार जे टाइम टेबल आपल्याला समोर येणार आहे त्या टायमिंग नुसार आपल्याला असेसमेंट टेस्ट पहिल्यांदा आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. बरोबर आहे. जे 4 प्रकारचे 5 प्रकारचे जे बुकलेट आहे वर्गानुसार ते आपल्याला विद्यार्थ्यांना पहिले द्यायचे आहे. तर ते कसे वाटायचे, आता त्यासाठी बघा, वर्ग 3रा, आता मी आधी बोललो होतो वर्ग 3रा, 5वा आणि 8वा या 3 वर्गांसाठी 4 प्रकारचे बुकलेट आहेत. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नॅस ID 1 नंबरला जो विद्यार्थी आपला बसलेला आहे, म्हणजे जे आपण उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये रजिस्टर नुसार 12 नंबरचा जो पहिला नंबरवर विद्यार्थी आपला बसलेला आहे त्याला आपल्याला कोणतं बुकलेट द्यायचं, सेट नंबर 1 द्यायचा का 2 द्यायचा का 3 द्यायचा, हे कशावर ठरतं, तर त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपल्याला काय करायची ते बघा. समजा आपण ज्या शाळेमध्ये जातोय त्या शाळेचा UDIS नंबर आहे, तो 11 अंकी UDIS नंबर आहे आपला. बरोबर आहे. या 11 अंकी UDIS नंबरला आपल्याला जो वर्ग मिळालेला आहे त्या वर्गाला किती प्रकारचे बुकलेट आहेत ते बुकलेट नंबरनं आपल्याला भागायचंय. म्हणजे इयत्ता 3री, 5वी, 8वीची समजा ही शाळा जी आहे ती 3री, 5वी, 8वीची आहे आणि मग 3री, 5वी, 8वी साठी 4 बुकलेट आहे. म्हणून त्या शाळेच्या UDISला आपल्याला 4 बघायचं. 4 पूर्ण भाग दिल्यानंतर जी खाली बाकी राहते, समजा बाकी एक राहिली, पूर्ण भागाकार केला, बाकी 1 उरली, तर 1 नंबरच्या सेट नंबर जो आहे तो त्या विद्यार्थ्याला 1 नंबरच्या विद्यार्थ्याला आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3, चौथ्याला 4 आणि मग परत 5व्याला 1. या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. बाकी 1 उरत असेल तर, बाकी 2 उरत असेल तर, बाकी 3 उरत असेल तर 4 भागल्यानंतर 4 बाकी उरते का, हा एक प्रश्न आहे. तर जर उरत असेल तर त्याचा विचार तुम्ही करा, पण माझ्या मते ती उरत नाही, 0 बाकी असणार आहे. 0 बाकी असली म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याला आपला कोणता प्रकार द्यायचा आहे, मग 4.
हा, त्याच्यानंतर आता म्हणजे आता 3री 5वी 8वी साठी UDAS आपण कितीने भागलं? 4 मग 10व्या वर्गासाठी कितीने भागावं लागेल? 5 सेम भागाकार करायचा आणि त्या पद्धतीनं आपल्याला या पद्धतीने म्हणजे 10व्या वर्गासाठी 5 प्रकार आहे. UDAS आपण 5 भागलं. उरलेल्या बाकी जी उरते त्या क्रमांकाची असेसमेंट जी बुकलेट आहे ते सेट नंबर त्या पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला आपल्याला द्यायचा आणि क्रमशः पुढे आपल्याला देत जायचं. या पद्धतीने आपल्याला हे बुकलेट वाटप करायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा निर्माण होतो, म्हणजे असा प्रश्न शक्यतोवर निर्माण होणार नाही, कारण आपण आधी सांगितलंय की सॅम्पलिंग आपण उपस्थित विद्यार्थ्यांवरती करतो आहोत, बरोबर आहे. पण तरीही इन केस असं एखादा प्रसंग उपस्थित झाला की पूर्ण सॅम्पलिंग झालं, विद्यार्थी वर्गामध्ये बसले आणि आपल्याला आता बुकलेट टेस्ट त्या ज्या आहेत असेसमेंट टेस्ट ते बुकलेट आता वाटप करायचे आहे आणि ऐन वेळी एखाद्या विद्यार्थ्याला काही समस्या निर्माण झाली, काही प्रॉब्लेम निर्माण झाला आणि तो आता त्या सॅम्पलिंग मधून बाहेर पडणार आहे, म्हणजे वर्गामध्ये बसणार नाहीये, काही असू शकतं कारण. तर अशा वेळी त्या विद्यार्थ्याची जागा जसं आपण स्कॉलरशिप मध्ये करतो त्या पद्धतीनं ती जागा रिकामी राहणार आहे. तर त्याचं बुकलेट आणि त्याची OMR शीट त्याच्या जागेवरती आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर असेसमेंट सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ती तुम्ही उचलून घेऊ शकता आणि परत जमा करत असताना त्या क्रमांकावरती त्याला ती ठेवून आपल्याला द्यायची आहे. असा प्रसंग येणार नाही, पण तरीही आपल्याला ते माहिती असावं म्हणून आपण ते सांगितलेलं आहे. हे भागाकार तुम्हाला दाखवण्याची गरज नव्हती, पण तरीही अशा प्रकारचे भागाकार आपल्याला करायचे आहेत. भागाकार अगदी काळजीपूर्वक करा, जेणेकरून आपल्याला त्या OMR शीटवर आपलं कंट्रोल शीटवरती आपण ते लिहिणार आहोत, तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे करायचं आहे. भागाकार शक्यतोवर करण्याची गरज पडणार नाही, त्याच्यासाठी आपण सुविधा पुढची देतो आहे, ज्या आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. इथं आपल्याला 4 आणि 5चाच भागाकार करायचा आहे, त्यामुळे दोन्ही कसोट्या आपल्याला या PPT मध्ये दिलेल्या आहेत. तर 4ची कसोटी एकक आणि दशक मिळून तयार होणारा जो 2 अंकी अंक आहे, त्या 2 अंकी अंकाला 4ने भागल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की बाकी किती उरते. म्हणजे 4 10 40 आणि जर UDAS मध्ये पहिला 43 आहे, 1 आणि 2 एकक दशक मिळून 43 होतो, तर बाकी 3 उरते. म्हणजे याचाच अर्थ पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला आपल्याला 3 नंबरचं बुकलेट द्यायचं आहे, 2 नंबरला 4 आणि या पद्धतीने पुढे. तर आणि 5ची कसोटी त्याच पद्धतीने एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर 5ने निशेष भाग जातो. बाकी काय उरते, म्हणजे 0 उरत असेल तर शेवटचा जो बुकलेट नंबर आहे तो 1 उरत असेल 1 नंबर, 2 उरत असेल 2 नंबर, या पद्धतीने आपल्याला ते पुढे करायचं आहे. हे शेवटचं स्क्रीन आहे माझी, वर्ग आणि ते वेळापत्रक वगैरे. वर्ग 3री आणि 5वी साठी आपल्याला असेसमेंट टेस्ट बुकलेट जे आता आपण बघितलं कोणत्या नंबरची वगैरे द्यायची, ती शार्प आपल्याला सकाळी 10:30ला त्या विद्यार्थ्यांना ती असेसमेंट टेस्ट द्यायची आहे. आणि 3री आणि 5वी साठी असेसमेंट टेस्ट सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे 10:30 ते 12 ही चाचणी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला PQ त्या विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहे. वर्ग 8वी आणि 10वी साठी 120 मिनिट म्हणजे 2 तास, 10:30 ते 12:30 या वेळेत असेसमेंट टेस्ट आणि त्याच्यानंतर मग आपल्याला PQ सोडवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे सॅम्पलिंगची प्रोसेस आहे. याबद्दल काही शंका असतील तर आपण सेशनच्या शेवटी आपण त्या घेणार आहोत. यानंतर जे काही सूचना आणि काही आणखी तांत्रिक बाबी आहेत ते माझे सहकारी मित्र संतोष तेजनकर सर आपल्यासोबत ते शेअर करतील. ओव्हर टू यू संतोष सर. थँक्यू. धन्यवाद सर. मित्र हो, नेमकं तुकडी कशी निवडायची, विद्यार्थी कसे निवडायचे आणि कोणत्या विद्यार्थ्याला कोणता सेट क्रमांक द्यायचा, हे सर्व माझे मित्र लोखंडे सरांनी आपल्याला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. तुम्ही बिनधास्त असा की PPT सुद्धा आपल्याकडे शेअर होणार आहे. PPT शेअर होण्यापूर्वी आमचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तुमच्या शंकांचं समाधान सुद्धा होणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मित्र हो, दिनांक 12 नोव्हेंबर 2000 रोजीचे जे FIचं वेळापत्रक आहे, मी हे तुम्हाला डिटेल अजिबात सांगणार नाही,
कारण ही पीपीटी तुमच्याकडे शेअर होणार असल्यामुळे आपण हे सर्वांनी वाचून घ्यावं. हे इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन आहेत जे तुमच्या जे ऑर्डर आलेली आहे सध्या तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर ऑफ अपॉइंटमेंट, त्याच्यासोबत सुद्धा हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत की सकाळी तुम्ही 7 वाजता काय करावं, परीक्षा कक्षाची तपासणी कशी करावी, तुकडी व विद्यार्थी नमुना निवड कशी करावी, चाचणी वाटप करण्यापूर्वी काय करावं, टेस्ट बुकलेटचे वाटप कसे करावे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता डिटेल सांगत बसणार नाही, कारण त्या पुढे दिलेल्या आहे. ही पीपीटी सगळी तुमच्याकडे शेअर होणारच आहे. त्यानंतर हा जो मुद्दा आहे की क्षेत्रीय अन्वेषकांचे भूमिका आणि कार्य काय आहेत, तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत झालेलेच आहेत. तरी पण आपण नास पोर्टलवर जाऊन आपल्या सर्वांनी आपलं लेटर ऑफ अपॉइंटमेंट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून अवश्य ठेवावी. सर्वात महत्वाची गोष्ट मला एक जी जाणवली ती म्हणजे इयत्ता 3रीला ज्यांचे 39 जणांचे इयत्ता 3रीला फील्ड इन्व्हेस्टिगेटर म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर अशा 39 जणांना पुन्हा 39 जण सोबत आहेत, म्हणजे टोटल एका 3ऱ्या वर्गासाठी 2 फील्ड इन्व्हेस्टिगेटर आहेत. तर त्यांनी दोघांच्या मिळून मिसळून कामं करावे. म्हणजे जर 30 विद्यार्थी असतील तर पहिल्या 15ची चाचणी एकाने घेणे आणि दुसऱ्या 15ची चाचणी एकाने घेणे. त्यांना एकाच हॉलमध्ये बसवायचंय, परंतु आपल्याला त्यांचं बुकलेट वगैरे या सगळ्या वाटप आणि या सगळ्या प्रक्रिया दोघांनी सोबतीनं मदतीनं पार पाडायची आहे. मी हे तुम्हाला डिटेल अजिबात सांगणार नाही, कारण हे सगळं वाचून घेण्यासारखं असेल. कारण सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लोखंडे सरांनी तुम्हाला सांगितलेला आहे. अधिक आणि ऑथेंटिक माहितीसाठी तुम्हाला जे लॉग इन आहे nas.education.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रत्येकानं ते आवर्जून पाहावं. आपण एक डेमो सुद्धा पाहूयात आता की लॉग इन कसं करायचं ते, कारण बऱ्याच जणांना मे बी अडचणी असतील, काही जणांचे लेटर ऑफ अपॉइंटमेंट अजून डाउनलोड सुद्धा झालेले नसतील. आपण ज्यावेळेस चाचणी घेत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपल्याला काही सूचना द्यायच्या आहेत. उदाहरणार्थ 5वी, 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला OMR स्वतःच भरून घ्यायची आहे, परंतु इयत्ता 3रीचे विद्यार्थी OMR भरू शकणार नाहीत असं वाटतंय. म्हणून असेसमेंट टेस्ट आणि प्युपिल क्वेश्चनायर यावर त्यांनी जर पेपरवर गोल केले आणि तुम्ही ते नंतर पेपरवरचे गोल OMR वर तुम्हाला करावं लागणार आहेत फील्ड इन्व्हेस्टिगेटरला. म्हणून इयत्ता 3रीवर असलेल्या FI ला 2 FI एका शाळेला दिलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावी. त्या शाळेवर गेल्यानंतर किंबहुना त्याच्या अगोदरही सुद्धा तुम्ही या संदर्भातले शाळा मुख्याध्यापकांना, त्या शिक्षकांना काही सूचना जर देऊ इच्छित असाल, जर तुम्ही एक दिवस अगोदर गेले जवळ असेल तर, जर नाही गेले तर त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना तुम्ही फोन करून या सगळ्या सूचना द्याव्यात. म्हणजे तिथं तुम्हाला एक वर्ग मिळेल, त्या वर्गामध्ये 30 डेस्क बेंच लावलेले असतील, 5 रांगा आणि एका रांगेमध्ये 6 डेस्क बेंच अशा पद्धतीने. तर हे सगळं कार्य मी पूर्ण डिटेल अजिबात वाचणार नाही. या पद्धतीचं एक हँडआउट ऑफ फील्ड इन्व्हेस्टिगेटर हे सुद्धा तुमच्या लेटर ऑफ अपॉइंटमेंट सोबत आलेलं आहे. हे जर तुम्ही अनुक्रमे वाचलं तर तुम्हाला सर्व गोष्टी 100% लक्षात येतील. मी स्क्रोल डाऊन करत इथपर्यंत एवढ्या फास्ट याच्यामुळे आलो की मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की अशा काही शाळा आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये, 206 शाळांची निवड झालेली आहे. त्यापैकी 26 शाळा अशा आहेत ज्यांच्यामध्ये 2 वर्ग सिलेक्ट झालेले आहेत आणि 2 शाळा अशा आहेत की ज्यामध्ये 3 वर्ग सिलेक्ट झालेले आहेत. तर ही गोष्ट सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यावी. यातली जर तुम्ही सर्वजण पाहत असले तर 1 नंबरची जी शाळा आहे ती सहकार विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज CBSE ना, CBSE, आणि 3 नंबरची शाळा आहे सहकार विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज येळगाव. म्हणजे इथं CBSE माध्यमाची एक शाळा आहे आणि स्टेट बोर्डाची एक शाळा आहे. म्हणजे जर तिथं 2 शाळा आहेत, फक्त प्रिमायसेस आणि बिल्डिंग एकच आहे आपल्याला, त्यामुळे आपण सहकार विद्या मंदिर म्हणलं की नुसतं सहकार विद्या मंदिरच म्हणतो. तर तसं नाही, तिथं 2 शाळा आहेत, एक स्टेट बोर्डची एक CBSE बोर्डची. तर तिथं ज्या तुकड्या सिलेक्ट झाल्या, म्हणजे तुम्हाला जो वर्ग सिलेक्ट झाला त्या वर्गाबद्दल तुम्ही ध्यान ठेवावं. म्हणजे 8 वर्ग कॉमन आहे. हा, इथं 8वा वर्ग कॉमन आहे. म्हणजे ह्या 28 शाळा अशा आहेत जिथं 8वी, 10वी किंवा 3री, 8वी असे 2 फील्ड इन्व्हेस्टिगेटर जाणार आहेत. 3रीसाठी 2 आणि 10वीसाठी 1, 8वीसाठी 1.
काही जण हँड रेज करतायत. मी सर्वांना सांगू इच्छितो की याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना बोलायला संधी मिळणार आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्यावी. सोबतच हा तक्ता तसा काही आपल्या कामाचा नाही, परंतु आपल्या माहितीस्तव आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये 142 मराठी माध्यमाच्या, 29 उर्दू माध्यमाच्या, तर 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या सिलेक्ट झालेल्या आहेत. काही जणांचे असे प्रश्न असू शकतील, सर सेमी इंग्लिश हे माध्यम नाही, त्या शाळेचं जे माध्यम आहे म्हणजे मराठी माध्यम तेच त्या शाळेचं मराठी माध्यम असतं. ते एक निवडलेली गोष्ट आहे, किंवा आम्हाला 5वीला गणित आणि विज्ञान हे इंग्लिश मधून शिकायचं म्हणून आपण सेमी इंग्लिश वापरतो, परंतु ते माध्यम नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ते म्हणजे सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या काही अशा शाळा आहेत जिथं 2-2 माध्यम आहेत. उदाहरणार्थ 1 ते 11 नंबर म्हणजे अशा 11 शाळा आहेत. त्यापैकी 5वीची 1 शाळा, 8वीच्या 3 शाळा, 4 आणि 7, 10वीच्या 7 शाळा अशा आहेत की जिथं 2-2 माध्यम आहे. मी याबद्दल थोडं डिटेल बोलेल तुम्हाला. एक उदाहरणार्थ आपण 5वीच्या वर्गावरून समजून घेऊयात, बाकी प्रक्रिया सेम आहे. सिंदखेड राजाची जी सहकार विद्यालय आहे तिथं इयत्ता 5वी मध्ये मराठी मीडियम पण आहे आणि इंग्लिश मीडियम पण आहे. म्हणजे त्या 5व्या वर्गामध्ये मराठी मीडियमच्या कदाचित 2 तुकड्या असतील, इंग्लिश मीडियमच्या कदाचित 2 तुकड्या असतील. म्हणजेच लोखंडे सरांनी सांगितल्यानुसार तिथं मराठी माध्यमाचे सुद्धा पेपर येतील आणि इंग्लिश माध्यमाचे सुद्धा पेपर येतील. पण आता इथं 2 आणि 2 4 तुकड्या म्हणजे ABCD अशा 4 चिठ्ठ्या तुम्ही तयार करणार. त्यापैकी AB ही मराठी माध्यम, CD हे इंग्रजी माध्यम असं आपण समजूयात. जर त्यापैकी कोणतीही तुकडी निवड झाली, समजा तिथं B तुकडी निवड झाली मराठी माध्यमाची, तर मराठी माध्यमाचे पेपर तुम्हाला फोडावे लागतील. जर समजा C किंवा D तुकडी निवड झाली जी चिठ्ठी ड्रॉ करण्याच्या पद्धतीनं, तर तुम्हाला इंग्रजी माध्यमाचे पेपर फोडावे लागतील. मे बी असंही असेल, कारण आम्हाला ती गोष्ट माहित नाही की हे जरी NCERT दिलेलं आहे की या शाळेवर 2 माध्यम आहेत, परंतु पेपर पाठवताना त्यांच्याकडून जर अनावधानानं सिंदखेड राजाच्या सहकार विद्यालयावर मराठी मीडियमचेच पेपर आले इयत्ता 5वी साठी, तर आपण फक्त त्या 2च किंवा तेवढ्याच जिथं मराठी माध्यमाच्या जेवढ्या तुकड्या असतील तेवढ्याचाच विचार करू, इंग्रजी माध्यमाचा विचार करणार नाही. ही गोष्ट इथं आवर्जून आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. या 11 शाळेवरच्या जे फील्ड इन्व्हेस्टिगेटर नियुक्त झालेले आहेत त्या सर्वांनी ही बाब लक्षात ठेवावी. 3रीची ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा नाही. 5वीची 1 शाळा, 8वीच्या 3 आणि 10वीच्या 7 शाळा. मित्रहो, आपल्याला डाएट मधील या संपूर्ण प्रोसेसमध्ये कोणतीही अडचण आली, या संपूर्ण नास सर्वे मध्ये जर आपल्याला या संदर्भात प्रशिक्षणासंदर्भात कोणतीही गोष्ट नाही समजली, तर आपण कधीही या सर्व नंबरवर फोन करू शकता. इथं आपल्याला डाएट मधील तालुका संपर्क अधिकारी सुद्धा यांचे नंबर दिलेले आहे. तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी महोदय आहेत, यांचे सुद्धा नंबर दिलेले आहे. आणि मी संतोष तेजनकर, माझा नंबर सुद्धा सर्वात खाली दिलेला आहे. आपण कधीही कॉल करा, आपल्याला त्याचं उत्तर मिळण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. आपण सर्वांनी आतापर्यंत माझं म्हणणं किंवा आमच्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी प्रश्न आवर्जून विचारा. पण जर समजा मी तो प्रश्न विचारला तर दुसऱ्या कोणीही विचारू नये. दुसरी गोष्ट एक आवर्जून सांगू इच्छितो की मला सर खूप लांबची शाळा मिळाली, या संदर्भात कोणीही प्रश्न विचारू नका, कारण तो आमच्या हातातली ती गोष्टच नाहीये, त्यामुळे आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. आतापर्यंत 3 पार्टिसिपंटचे हँड रेज झालेले आहेत. रुपाली वायबासे. हॅलो, आवाज येतो सर? येस सर, बोला. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामदास वायबासे, चिखलीवरून बोलतो. माझे 3 प्रश्न आहेत. बोला ना सर. विचारायला चालेल? 3ही थोडेसे महत्वाचे असल्यामुळे मी थोडं बारकाईने याचं या ठिकाणी लिहून घेतलं, नोंदी केल्या आणि त्या संबंधात 3 प्रश्न मला पडलेले आहेत. चालेल सर. पहिला प्रश्न असा आहे की जर एखाद्या शाळेवर मराठी आणि सेमी किंवा इंग्लिश अशा 2च तुकड्या आहेत आणि मराठी मीडियमच्या
तुकडीमध्ये 30 पेक्षा कमी विद्यार्थी असतील आणि आपल्याला त्या ठिकाणी 25 विद्यार्थी भेटले तर उर्वरित 5 विद्यार्थी आपल्याला सेमी किंवा इंग्लिश मधून घ्यावे लागतील का? हा झाला पहिला प्रश्न. याचं उत्तर आताच देऊ का? देऊन टाका, मग मी नंतर दुसरा विचारतो. तुमचा जो प्रश्न आहे, तुम्ही तोपर्यंत तुमचा माईक म्यूट करता का? कारण काहीतरी खरखर आवाज येते सर. मी परत तुम्हाला ऑन करतो. थँक्यू. तुमचा जो पहिला प्रश्न आहे की मराठी माध्यमाची एक तुकडी आणि सेमी इंग्रजी माध्यमाची एक तुकडी. तर सेमी इंग्रजी हे माध्यम नाही हे मी सुरुवातीलाच बोललो, परंतु आपण तुमचं म्हणणं तसंही गृहीत धरू किंवा इंग्रजी माध्यमाची तिथं तुकडी आहे, परंतु आपल्याला पेपर तर एकच फोडायचा आहे सर, त्यामुळं दुसऱ्या तुकडीची गरज नाही. मग तुम्हाला तिथं दुसऱ्या तुकडीला निवडीची गरज नाही, कारण पेपर एकच फोडायचा आहे. ओके ओके, धन्यवाद सर. हा, पण ही कंडिशन केव्हा? जेव्हा निवडलेल्या तुकडीमध्ये, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की एकच तुकडी मराठी माध्यमाची आणि एकच इंग्रजी माध्यमाची आहे. समजा मराठी माध्यमाची तुकडी निवडली आणि मराठी माध्यमाच्या निवडलेल्या तुकडीमध्ये 30 किंवा 30 पेक्षा कमी पट आहे किंवा उपस्थित आहे, तर अजिबात गरज नाही सर, कारण दुसरं इंग्रजी माध्यमाची तुकडी, त्यामुळे तिथं आवश्यकता नाही. हा, दुसरा प्रश्न. ओके सर, हा झाला क्लिअर प्रश्न. दुसरा नियम असा आहे, तो कोविड नियमांच्या पालना संबंधानं वारंवार सांगितलं जातं आणि ते आवश्यक सुद्धा आहे. तर आता या ठिकाणी जर लसीच घेतल्या नसतील तर मग आपल्याला सर्वेक्षणापासून थांबायचं का सर्वेक्षण करायचा? सर, तुम्ही लेटर ऑफ अपॉइंटमेंट यायच्या अगोदर, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला माननीय DNO डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर यांनी अपॉइंट केलं, तुम्हाला नॉमिनेट केलं, नॉमिनेट केल्यानंतर तुम्ही ते ऍक्सेप्ट केलं. कसं ऍक्सेप्ट केलं? तुमचं बँक डिटेल्स भरलं, फोटो अपलोड केला, सही अपलोड केली, आणि त्याच्या खाली एक प्रश्न होता सर, आर यू वॅक्सिनेटेड? हा, जर त्यांना ती गोष्ट मान्य आहे तर आपल्याला काही अडचण नाही, त्यामुळे आपल्या सर्वांना जायचं सर. आता हा प्रश्नच उद्भवत नाही. तिथे नो लिहिलं होतं आपण, पण तरी आपल्याला अपॉइंटमेंट लेटर आलेलं आहे, म्हणून मग आपण करायचा सर्वे. यस सर, करावंच लागणार आहे. आपल्याकडून कोविड नियमांचं उल्लंघन होत नाही असं समजायचं आपण. ते मी नाही सांगू शकत सर तुम्हाला काय समजायचं ते. टेक्निकल प्रश्न आहे म्हणून मी विचारला. नाही, खूपच खतरनाक आहे सर. टीम मध्ये डिस्कस करा तुम्ही तो. नक्की सर, नक्की. आणि तिसरा प्रश्न आहे की FI यांना फील्ड वर्कसाठी सकाळी 7:30ला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ऑब्झर्वर जे आहेत ते 8:30ला येणार आहेत. आता असे काही गावं आहेत की जे सकाळी ज्या ठिकाणी बसही नाहीत, ऑटोही नाहीत, आणि आपल्याला 7:30ला पोहोचायचं आहे. लेडीजच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारतो मी. ओके. तर हे जे 8:30ला ऑब्झर्वर जाणार आहेत यांच्यासाठी तुम्ही अशी काही स्पेशली व्यवस्था केलेली आहे का? ते तिथं पोहोचतील किंवा आपल्या पर्सनल याच्यानुसार आपण त्या ठिकाणी पोहोचायचं? नाही सर, अशी कोणासाठीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. प्रॉब्लेम असा आहे की काही गावं जे आहेत ते चिखलीपासून खूप अंतरावर आहेत आणि त्या ठिकाणी ना बस आहे ना प्रायव्हेट वाहन आहे. अशा याच्यात आपल्याला 7:30ला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, म्हणून मग आपण त्या ठिकाणी थोडं बहुत लेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला असं वाटतं माननीय जिल्हा नोडल अधिकारी माननीय विजयकुमार शिंदे साहेब यांच्या वतीनं मी तुम्हाला अर्धा घंटा, 1 तास, 8:30 पर्यंत पोहोचा असं सांगू शकतो. पण मी इथं माननीय विजयकुमार शिंदे साहेबांना आमंत्रित करीन, ते माझ्यापेक्षा तुम्हाला बेटर सांगतील. शिंदे साहेब. हा, सरांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे. वेळेचं 7:30 म्हणजे 7:30 असं काही नाही, कारण तिथं हेडमास्टर सुद्धा आलेले नसतील कदाचित त्या दिवशी शाळेवर, त्यामुळं आपण तसं ऍडजस्टमेंट तिकडेच करायचं. कागदावर काय आहे आणि काय सांगितलं याचंही न करता आपल्याला वेळेत कसं पोहोचता येईल सगळ्यांनाच एवढं चालेल. आपण जास्त टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये सर. चालेल सर, चालेल. चला, थँक्यू सर. धन्यवाद सर. गजानन वाघ सर. तेजनकर सर, मला एक फोन करून एक जणांनी प्रश्न विचारला. हा सर. तेजनकर सर. हा सर, बोला. ऐकू. फोन करून एक जणांनी प्रश्न विचारला की आता तुम्ही 3रीला, 4थीला, 5वीला, 3री, 5वीला
सेट सांगितली, एक 4 सेट असतील म्हणून. हो हो हो. पण त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही सांगितले की ते वेगवेगळ्या विषयाचे पुन्हा सेट असतील का? तसं नाही सर, तसं नसणार. हा, ए बी सी डी काय असतील ते असे 4 सेट असतील त्यांचे. आणि एकला एक वाटायचा, दुसऱ्याला दुसरा वाटायचा, तिसऱ्याला तिसरा, असंच आहे ना? सब्जेक्ट त्याच्यामध्ये वेगळे नाहीत, त्या सब्जेक्ट वाईज नाही. नाही, मी बोलतो सर, त्या विषयावर मी बोलतो. 1 मिनिट. हा सांगा ते. ओके सर, ओके. मित्र, ही गोष्ट मी एकदा परत क्लिअर करतो आपल्या सर्वांची, की यावर्षी जे काही नास सर्वेक्षण आहे, इथं आपण पाहून घेऊयात छान पद्धतीनं, की 3री 5वी आणि 8वीला 4 प्रकारच्या चाचणी पुस्तिका आहेत. म्हणजे आपण ए बी सी डी असे 4 सेट पकडूया, किंवा सेट 1 सेट 2 सेट 3 सेट 4 पकडूयात. ओके. आणि 10वी साठी 5 प्रकारचे सेट आहेत. ठीक आहे. जर 3ऱ्या वर्गाचे जे सेट आहेत ते 4 सेट आहेत, आणि 3ऱ्या वर्गाला 3 विषय आहेत, म्हणजे भाषा, गणित आणि परिसर अभ्यास. तर 3ऱ्या वर्गाच्या 4ही सेटमध्ये 3ही विषय अंतर्भूत आहेत. 5व्या वर्गाच्या 4ही सेटमध्ये 3ही विषय अंतर्भूत आहेत. परंतु इयत्ता 8वी आणि इयत्ता 10वीला मॉड्युलर मॅट्रिक्स डिझाईन केलेला आहे, म्हणून एका सेटमध्ये 2च विषय अंतर्भूत असणार आहेत. जिथं की आपण पाहू शकता, इयत्ता 8वी साठी सेट 1 मध्ये लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स ए आहे, सेट 2 मध्ये मॅथमॅटिक्स बी आणि सोशल सायन्स ए आहे, सेट 3 मध्ये सायन्स ए आणि लँग्वेज बी आहे, सेट 4 मध्ये सोशल सायन्स आणि सोशल सायन्स बी आहे. परंतु आपल्याला या सेटमध्ये कोणते विषय अंतर्भूत आहेत याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, त्यामुळे आम्ही ते डिटेल सांगितण्याचा आपल्याला प्रयत्न केला नव्हता. परंतु आपण जाणून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ज्यांनी कोणी मान्य प्राचार्य साहेबांना फोन केला असेल त्यांना ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल असं मला वाटतं. जे लोक रिझर्व ठेवलेले आहेत त्याबद्दल एका जणांनी असा प्रश्न विचारलाय, काळवागी सरांनी, की जे लोक रिझर्व ठेवलेले आहेत त्या बाबतीत मार्गदर्शन करावे. माननीय साहेबांनी सुरुवातीला सांगितलं आहे की रिझर्व लोकांना सुद्धा काम पडू शकतं, त्यामुळे त्यांनी कधीही बंदूक घेऊन तयार राहावं खांद्यावर. वायपासे सर, तुम्हाला डबल प्रश्न पडला का? गजानन वाघ सर बोला. गजानन वाघ सर हा, नमस्कार सर. बोला सर. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की ऑब्झर्व्हरशी आम्ही संपर्क करायचा का? हो सर. ओके. नंतर म्हणजे दुसरा विषय असा आहे की शाळेवर आपण आदल्या दिवशी जायचंय का? असं काही साहित्य आहे का की त्यांना अगोदरच्या दिवशी आपल्याला द्यायचंय? शाळेवर जायचं का म्हणजे आता म्हणजे एक दिवस अगोदर जायचं आहे का? मी एकदा लोखंडे सरांचं वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो की जर तुमच्या शाळा जवळ असेल तर तुम्ही अवश्य जा, म्हणजे तुम्हाला तिथली सगळी कंडिशन माहित होते. पण जर जवळ नसेल तर तुम्ही फोनवर संवाद साधा. आपल्याला याच्यावर स्क्रीनवर दिसत असेल किंवा सरांनी सगळे विषय बोललेले आहेत की आपल्या फील्ड इन्व्हेस्टिगेटर सोबत संवाद साधा, निरीक्षकासोबत संवाद साधा, शाळा मुख्याध्यापकासोबत संवाद साधा. का साधा? तर आपल्याला त्याचे माध्यम माहित होईल, त्यातली पटसंख्या माहित होईल, सर्वेक्षणाच्या दिवशी किती विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत हे माहित होईल, या सगळ्या गोष्टी माहित होईल यासाठी. बोला. दुसरा विषय असा आहे, विद्यार्थी किती वाजता बोलवायचे आपण? हॅलो सर, आपल्याला विद्यार्थी किती वाजता बोलवायचे? 10:30ला आपल्या का म्हणतो मी, कारण आपल्याला तुकडी निवडायची, त्याच्यानंतर आपल्याला कळणार जोपर्यंत विद्यार्थी येणार नाही तोपर्यंत प्रेझेंट अब्सेंट हे सुद्धा कळणार नाही आपल्याला. बरोबर आहे सर. आणि आपले पेपर 10ला सुरू होणार आहे, त्याच्यानंतर जवळपास आपण 2 वाजेपर्यंत मुलांना ठेवणार आहे. तर मग नेमकं त्यांना किती वाजता बोलवू आपण? 9:30-10 पर्यंत. किंवा काय एवढा वेळ लागेल का सर आपल्याला किती विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचं हे करण्यासाठी? ते विद्यार्थी उपस्थित झाल्याशिवाय नाही कळणार ना सर आपल्याला. बर. त्यानंतर ठीक आहे.
हा एकच मिनिट बघा, आपला पेपर सकाळी 10:30ला सुरू होणार आहे. बरोबर. 1 तास चालेल का? भरपूर होईल का? हा ठीक आहे सर. हा किमान 9:30. मला वाटतं या सूचना आपण अगोदर जे पत्र काढले ना सर त्यामध्ये टाकलेल्या आहेत. बर. ओके. बरं, निवडलेले नंतर आपण विद्यार्थी निवडू आणि जे उर्वरित विद्यार्थी आहे त्यांना बसवून ठेवायचं की सोडून द्यायचं की बाजूला बसवायचं? ती शाळा चालू असेल त्या दिवशी. नाही, आता 5वीचा वर्ग समजा 3रीचा वर्ग नाहीये सुरू आपल्याकडे नियमाने. बरोबर. 5व्या वर्गापासून सुरू आहे. हा ठीक आहे. हे पहा, 3रीचा वर्ग आपल्याकडे नियमान सुरू नाही आजपर्यंत. हा बरोबर, आजपर्यंत. बरोबर. हा आणि नाही, ते सर्क्युलर यायचं बाकी आहे. तर आपण त्या जे उर्वरित मुलं आहेत त्यांना आपण घरी पाठवून देऊयात 3ऱ्या वर्गासाठी. बाकी 5वी 8वी 10वी ज्या शाळा सुरू आहेत आपण आपले मुलं निवडून घेऊयात, बाकीचे मुख्याध्यापकाचे किंवा त्या वर्ग शिक्षकाच्या स्वाधीन करूयात, त्यांना काय करायचं ते करतील. शेवटचा प्रश्न सर, पेन कोणता वापरावा विद्यार्थ्यांनी, अशी काही सूचना आहे का आपल्याला? काळा आणि निळा आहे. पीपीटी शेअर झाल्यावर वाचून घ्या एकदा. ओके सर, थँक्यू. ओके. पैठणे सर, संजय पैठणे सर. हॅलो. हा पैठणे सर, डबल एकदा अनम्यूट व्हा. हा हा बोला. सर नमस्कार. नमस्कार. आमची आता अडचण अशी आहे, 10वीच्या आमच्याकडे एक मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम. तुमच्याकडं? हा 8वी आणि 10वीचे उर्दू आणि मराठी माध्यम. तुम्ही म्हणजे तुम्ही फील्ड इन्व्हेस्टिगेटर बोलत आहात का मुख्याध्यापक बोलत आहात? नाही, मुख्याध्यापक बोलतो समजा. बोला आता. बोला सर. बोला बोला. तर मग यापैकी ज्या तुकड्या ज्या आहेत आमच्याकडे कसं आहे, 10वीच्या 4 तुकड्या मराठीच्या आहेत. तुमची शाळा सांगा सर. नगर परिषद श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव. नगर परिषद देऊळगाव. कोणता वर्ग आहे त्यातला निवडलेला? एक 8वा निवडलेला, 8वा आणि 10वा. बर, हे पहा स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला तुमची शाळा? हो सर. हा 3 आणि 4 नंबरला तुमची शाळा आहे. हो हो. हा म्हणजे तिथं काय अडचण आहे आता सांगा. आता कसं सर, 10वीला आमचा एक वर्ग जो आहे, एक तुकडी, एका तुकडीला सामाजिक शास्त्र विषय नाहीये. अच्छा. तो मल्टी याचा आहे, तो ऑटो मल्टी स्किलचा. त्याला सामाजिक शास्त्र नाहीये. बर, एका तुकडीला सामाजिक शास्त्र 10वी वर्गाला एका तुकडीला सामाजिक शास्त्र हा विषय नाहीये. मराठी माध्यमाचे किती तुकडे आहेत अशा तुमच्याकडं? 4 तुकड्या आहेत आमच्याकडे मराठी माध्यमाच्या. बर, मग ती तुकडी सोडूनच तुम्ही बाकीच्यांना निवडायला लावा. बर. हा, जे फील्ड इन्व्हेस्टिगेटर देऊळगाव जाणार आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की सामाजिक शास्त्र यांच्या याच्यावर नाहीये, म्हणून ती तुकडी सोडूनच बाकीच्या तुकड्या निवडा. ओके. दुसरा विषय सांगा. नाही, बाकी एका वर्गाला हिंदी विषय नाहीये, तर हिंदी मराठी आपण निवडत असेल अडचण नाही. नाही, हिंदीचा काही विषय नाही सर. हिंदी तर मराठी आपल्याला येते म्हणल्यावर हिंदी त्यांना येते, त्यामुळे तो काही विषयच नाही सर. आणि हिंदीचा पेपर नाही सर तुम्हाला? हो नाही ना, त्याला लक्षात दे नंतर. बर, मला एक प्रश्न विचारायचा होता फक्त तुम्हाला. पण तुमचं स्वागत आहे, जाऊ द्या, हरकत नाही सर. बरोबर. नाही बोला सर. नाही, काही नको, चला ठीक आहे सर. नेक्स्ट दुसरा पार्टिसिपंट आडाव सर, बोला. हा नमस्कार सर, तेजनकर सर. नमस्कार सर जी. नमस्कार. माझा प्रश्न आहे सर, आता कंट्रोल शीट आणि फील्ड नोट आपल्या सर्वांना भरणं आहे, सर्व या पायांना. तर हे पुन्हा एकदा तुम्ही लोखंडे सरांना सांगा किंवा तुम्ही सांगा की हे एकदा पुन्हा एकदा शेअर स्क्रीन आपल्याला तुम्ही कशी भरायची, तर ते एकदा पुन्हाही सांगा. आणि ती इंग्रजीत भरायची, विद्यार्थ्याचे नाव इंग्रजीत भरायचे का मराठीत भरायचे ते हेही पुन्हा सांगा. कंट्रोल शीट, फील्ड नोट, जे डॉक्युमेंट असतील, मेन डॉक्युमेंट आहे, तर ते डॉक्युमेंट महत्वाचे भरणं, म्हणजे आपलं सर्वेक्षण झालं समजा, आपण समजू असं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बघ, कंट्रोल शीट, फील्ड नोट ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या डबल. हा, समजून सांगायचं. OMR शीट मध्ये बी काही अडचणी, मी ते युट्यूबवर 1-2 व्हिडिओ पाहिले, मग त्यामध्ये बी OMR शीट कशी भरायची, काय भरायची, तर ते असं अडचणी येता कामा नाही.
अच्छा. हा, आणि एक तुम्ही सांगितलं बिकॉज शाळा लांब आहे, आता काही खामगावची शाळा आहे, काही जळगाव जामोदची शाळा आहे, तर मग अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला HM चे कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध करून द्या. हो सर, ही गोष्ट किंवा ही बाब अवश्य होईल सर, नक्की होईल. हा, पण मला असं वाटतंय की हा जर व्हिडिओ आम्ही युट्यूबला वगैरे टाकला तर तुमचे समाधान होईल का परत? कारण मला सांगा ना तुम्ही, कंट्रोल शीट कशी भरायची? आता हे नेमकं आम्ही तुम्हाला फक्त ऐका ना, विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यात मराठीत नाव टाकायचं का इंग्रजीत नाही, भरायचं? इंग्रजीत टाका. इंग्रजीत भरायचं. हा, कारण सर डबल सांगण्यासारखं काय, कारण मग सगळे डेमो करायला. फील्ड नोट आहे, फील्ड नोट मध्ये त्यात काही काही असं इंग्रजी, मग काही काही माहिती समजत नसेल. आता भरपूर आता मराठी माध्यमाचे शिक्षक आहे त्यामध्ये, म्हणून म्हणलं ते एकदा पूर्ण डिटेल सांगून द्या. काही समजलं आम्हाला, NSID समजलं, बुकलेट नंबर समजलं, पण काही छोट्या छोट्या बाबी असतात त्या एकदा क्लिअर केलेल्या बरं. बरं सर, पण ऍक्च्युली मला तरी वाटतं फील्ड नोट वगैरे या गोष्टी काही सांगण्यासारख्या नाहीये, कारण त्यात जास्त नाहीच आहे काही. नाही का? हा, फील्ड नोट त्यावर काही अडचण नको व्हायला, काही काही अशा माहिती असते किंवा आपलं समजत शब्द समजत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे सर, बरोबर आहे. सर, तुमचं म्हणणं आपण एक वेळ पाहूनच घेऊयात. डॉक्युमेंट दिसतंय माझ्या स्क्रीनवर? हो हो हो. हा, नेम ऑफ द स्कूल, UDAS, सर्वे ग्रेड. ओके. हा, आता ह्या फील्ड नोट मध्ये असं आहे की वॉज द स्कूल अवेअर ऑफ द सर्वे टीम अरायवल, येस ऑर नो, याला तुम्हाला गोल करायचंय. गोल करणे. हा, डिड द फील्ड इन्व्हेस्टिगेटर अराइव्ह ऑन द टाइम ऑफ दॅट सर्वे डेट, हे तुम्हाला सॉरी, ही फील्ड नोट ऑब्झर्वरची आहे. सॉरी हा, एकच मिनिट, फील्ड नोट कुठे गेली? फील्ड नोट कुठे? फील्ड नोट या फाईलची असेल ना त्यात. आपलं ते अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड केलं, त्यामध्ये आहे का? ओके ओके, मग अपॉइंटमेंट लेटर मध्ये चालेल सर. डेस्कटॉप अपॉइंटमेंट लेटर. चला, हा गोसावी सरांचा अपॉइंटमेंट लेटर आहे. हा, याच्यामध्ये आहे हँडआउट फॉर फील्ड इन्व्हेस्टिगेटर. बरोबर, म्हणजे बघा, तुम्हाला चेकलिस्ट करायची आहे, हे तुमच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तिच्यात. आता मी जर तुम्ही म्हणसाल की पूर्ण वाचून दाखवा तर खूप वेळ लागेल. फील्ड नोट घेतोय ना. हा, फील्ड नोट फॉर फील्ड इन्व्हेस्टिगेटर. ओके ओके. त्या शाळेचं नाव, UDAS कोड आणि सर्वे ग्रेड. आता प्रश्न सारखेच आहे, वाज द स्कूल अवेअर ऑफ द सर्वे टीम अरायवल, सर्वेची टीम येणार होती का याबद्दल शाळेला माहित होतं का? वाज ऑब्झर्वर प्रेझेंट ऑन द सर्वे डे स्कूल. बघा, आता ऑब्झर्वरच्या फील्ड नोट मध्ये होतं की FI प्रेझेंट आहे का, फील्ड इन्व्हेस्टिगेटरच्या सर्वे नोट मध्ये आहे, याच्यामध्ये आहे की ऑब्झर्वर प्रेझेंट आहे का. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डिड HM ऑर प्रिन्सिपल प्रोव्हाइड प्रॉपर ऍक्सेस टू स्टुडंट्स अटेंडन्स रजिस्टर, विद्यार्थी उपस्थित होण्याबाबत त्यांचा प्रॉपर ऍक्सेस मिळाला का, येस ऑर नो. वाज अ सुटेबल रूम अवेलेबल फॉर नास, परीक्षेसाठी तुम्हाला बैठक व्यवस्था चांगली झाली का. वेअर सर्वे रूम, बेंचेस, लाइटिंग अँड व्हेंटिलेशन इज प्रॉपर कंडिशन. वेअर अरेंजमेंट अँड प्रोव्हिजन्स फॉर मेड फॉर CWSN, चाइल्ड विथ स्पेशल नीड, या विद्यार्थ्यासाठी अरेंजमेंट केल्या गेली का. कोविडच्या नियमांचे पालन झाले का. आणि डिड द HM और स्टाफ एक्सटेंड सपोर्ट फॉर स्मूथ कंडक्ट नास, त्या शाळेतून तुम्हाला सहकार्य मिळाले का. अशा पद्धतीने फील्ड नोट आहे सर. हॅलो. हो सर, बरोबर आहे. हा, त्यामुळं सर मला तरी वाटतं की हिच्यात हे डबल सांगण्याची काही आवश्यकता नसावी. हा, म्हणजे वाचूनही आपल्याला ती गोष्ट सहज कळू शकते. समजते सर, पण आता सगळेच पाचीपोट सारखे नसतात. नाही काही अडचण नाही सर, चालेल.
आढाव सर बोलणार आहेत का? रमेश वानखेडे सर. हॅलो. हा सर बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे, आपण नॅस आयडी देतो की नाही 1 2 3 4, तर हा दिल्यानंतर युडायसला भागण्याची काय गरज असं माझं म्हणणं आहे. कारण आपण पेपर सेट 1 2 3 4 5 नुसारच देणार आहे की नाही. बरोबर. आता बघा एकच मिनिट. थोडक्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये 236 वर्ग निवडलेले आहेत. राईट वानखेडे सर तुम्ही बोलत राहा. बोला सर. हा, म्यूट होऊ नका. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 236 बरोबर. हा, 236 वर्ग आहेत. 236 वर्ग निवडलेले आहेत. बरोबर. ओके. तिसरी 5वी 8वी आणि 10वीचे आपल्याला 30 विद्यार्थी निवडायचे. यस, बरोबर. प्रत्येकाला नास आयडी 1च द्यायचं आहे. हो 1 2 3. हा. हो. तिसरी 5वी 8वीचे 4 पेपर सेट आहेत. ओके. 5वीचे 5. 10वीला 5 आहेत. सॉरी 10वीला 5 पेपर. नाही 10वीला 5 आहे. ओके. हो. ओके सर. असं अजिबात होणार नाही की पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पहिल्या पोराला 236च्या 236 शाळेमध्ये पहिल्या पोराला पहिला पेपर सेट येईल असं अजिबात होणार नाही. का होणार नाही तर हा सॅम्पल सर्वे याचं कुठेतरी लॉजिक लागलं पाहिजे. म्हणून पहिल्या समजा वानखेडे सर एखाद्या गावच्या शाळेवर जात असतील तर तिथं पहिल्या वर्गाच्या पहिल्या पोराला नास आयडी 1 या पोराला कोणता पेपर सेट द्यावा, तर त्यांची सिलेक्ट झालेली इयत्ता कोणती तुमची? 10वा वर्ग. तर त्या शाळेचा त्या युडायस कोडला भागिले 5 जेवढी बाकी राहील. काय युडायस कोड सांगता येईल का? नाही सांगता येणार सर, पिंपळगावच्या हायस्कूल आहे. बर. तर जी बाकी राहील ती बाकी म्हणजे तुमचा तो पहिल्या पोराला देण्यात येणारा पेपर. ओके. त्यामुळं त्या भागण्याची किंवा भागाकाराची फार आवश्यकता आहे. यस. थँक्यू सर. त्याचमुळं मला हे माहितीये किंवा लोखंडे सरांना हे माहितीये की सगळ्यांना भागाकार येतो, तरी सुद्धा भागाकार दाखवण्याचं आणि विभाज्यतेच्या कसोट्या जाणून करून द्यायच्या, म्हणजे एक लक्षात आणून द्यायचं काम आम्ही केलं फक्त. बरोबर. ओके. थँक्यू. ओके सर, चालेल. थँक्यू. धन्यवाद. तेजंकर सर बऱ्याच जणांच्या बॅटऱ्या उतरल्या, त्याच्यामुळे आपली संख्या कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे काय करा, ही सगळी पीपीटी त्यांना आपण टाकून द्या. अभ्यास करताना काही जर अडचण असेल तर त्यांना विचारा, असं हे करा. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे समजून सांगितलं आणि सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेले. तरी पण आपण सगळे शिक्षण क्षेत्रातले काम करत असल्यामुळे 10 वाजून 1 मिनिटालाच पेपर चालू झाला पाहिजे किंवा 10 वाजून 30 मिनिटाला झालं पाहिजे, ते असं सगळं तिथल्या तिथं आपल्या लेवलवर ऍडजस्ट करा. इथपर्यंत काहीच येऊ द्यायचं नाही. परीक्षा घ्यायची म्हणजे घ्यायचीच. कुठं वेळ झाला, उशीर झाला किंवा पोरं आली नाहीत किंवा काय झाले नाही, असं आपल्या पद्धतीनं आपण ऍडजस्टमेंट, तिथं शिक्षण विभाग आहे आपला सगळा, त्यामुळे आपण करायचं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त शंका ह्या म्हणजे ज्युनियर कॉलेज जे आहेत आमचे प्राध्यापक मंडळी, त्यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीनं शंका काढून ह्या विचारल्या, त्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण काम करालच. तर सर्वांना या शंका समजल्या, जर अडचण आलीच तर आम्ही सदैव तत्पर आहोत. आपल्या लेवलनं तिथल्या तिथं आपण काही गोष्टी ऍडजस्ट करून घ्या, इकडं काही विचारू नका. आपण सगळे अतिशय तज्ञ आहात, सुज्ञ आहात, किंवा हे 10वीच्याच आपण परीक्षा ही करतो, ही फक्त वेगळी आहे आणि वेगळ्या टॉपिक ची परीक्षा आहे. त्यामुळं आपण ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये सोडा की 7:30ला जायचं का, 8:30ला जायचं का, 9:30ला जायचं. एखाद्याला गाडीच मिळाली नाही किंवा काहीच मिळालं नाही, तो 10 वाजता गेला तरी असलेलं काम आपण पूर्ण करायचं, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. ओके. धन्यवाद. चालेल. धन्यवाद सर. सरांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मी पीपीटी आपल्या ग्रुपवर, दोन्ही ग्रुपवर शेअर केलेली आहे. आपण सर्वांनी ती वाचून घ्यावी. आपल्याला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका, काही अडचण नाही. यानंतर आपण सर्वात शेवटच्या गोष्टीकडे जात आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. मी आपल्या राष्ट्रीय संपादक सर्वेक्षणचे नोडल अधिकारी तथा
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मान्य डॉक्टर विजयकुमार शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळ्या लोकांना ही संधी उपलब्ध करून दिली. सोबतच या झूम मीटिंग मध्ये असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी मान्य सचिन जगताप साहेब, डाएट मधील सर्व वरिष्ठ अधिव्याख्यातागण मान्य गायकवाड साहेब, मान्य डुकरे साहेब, डाएट मधील सर्व अधिव्याख्यातागण मान्य गवई सर, कुकडे सर, भालेराव मॅडम, अजगर सर, आपल्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर, खामगाव शाळेचे SSTV शाळेचे प्राचार्य मान्य डॅन्टिस्ट सर, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सोबतच आपल्या या नाच प्रोग्रामचे समन्वयक मान्य अधिव्याख्याता वायवळ सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या सर्वांच्या सोबत तेजंतकर सर 2 मिनिट मी तुम्हाला थांबवतो की काही जणांचे येते की मुख्याध्यापकाचे नंबर द्या म्हणून येते, तर आपण आपले जे विषय साधन व्यक्ती आहेत त्यांना ती स्प्रेडशीट देणार आहोत आणि त्यांनी त्या शाळेवरच्या मुख्याध्यापकाचं लगेच हे करून द्यावं, एवढं फक्त तुम्ही हे करा त्यांना. यस सर, यस सर. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापकांचे मोबाईल नंबर आपल्याला प्रोव्हाइड केलेच जातील. यात तुम्ही बिनधास्त राहा. उद्या सायंकाळपर्यंत ते सगळे नंबर आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून पोहोचून जातील. सोबतच आपण साधारण मागील 2 तासापासून आपण आमचं म्हणणं सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजची ही ऑनलाईन कार्यशाळा संपवतो. धन्यवाद.